व्यक्तिमत्वाला प्रकाश जर प्राप्त करून घ्यावयाचा असेल तर साधनेचे आणि अभ्यासाचे दीप दक्षतेनं तेवते ठेवावे लागतात. हे यशाचं खरं सूत्र आहे. दीप या नावानं दीपकजी शिंदे यांनी एखाद्या क्लासेसची आणि विद्यार्थ्यांच्या जीवनाची पायाभरणी करावी. दक्षतेनं तुम्हा सर्वांच्या साधनेचा प्रत्यय त्या ठिकाणी करावा. या दीपदक्ष क्लासेसच्या आणि अकॅडमीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं हे दोन्ही नावांचा संगम जुळवत असताना विश्वाची माऊली ज्ञानोबारायांच्या दीपका प्रतीच्या ओवी माझ्या नजरेसमोर येतात. माऊली ज्ञानेश्वरीत असं लिहितात की का प्रभेचा उमाळा दीप प्रकाशे संचला तैसे चैतन्य गिवसला चिद्रूप स्फुरे. ही प्रकाशाची महती अवर्णनीय आहे आणि हा प्रकाश तुम्हा सर्वांच्या जीवनी जर अवतीर्ण व्हावयाचा असेल तर या विद्यार्थ्यांच्या जीवनी साधनेचा आणि अभ्यासाचा दीप हा दक्षतेनं तेवता राहिला पाहिजे. या जाणीवेतून आणि तळमळीनं कार्यरत असलेले दीपकजी शिंदे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून दीपदक्ष फाउंडेशनच्या निमित्तानं आयोजित आजच्या या कार्यक्रमासाठी मंचावरती उपस्थित असलेले ज्यांचं मधुर आणि रसाळ असं व्याख्यान आपण सर्वांनी श्रवण केलं ते सन्माननीय विजयजी नवले सर, या संस्थेचे संचालक दीपकजी शिंदे, त्यांचे सर्व शिक्षक शिक्षकेतर सहकारी आणि समोर उपस्थित असलेले तुम्ही सर्व विद्यार्थी बंधू पालक आणि सर्वच उपस्थित असलेले मित्र बंधू भगिनी. नवले सरांनी करिअरच्या बाबतीत तुम्हा सगळ्यांशी संवाद या कार्यक्रमाच्या निमित्तानं साधला आणि एक करिअरची दिशा आपल्या पाल्याच्या बाबतीत आपल्या नजरेसमोर स्पष्ट झालेली आहे. या प्रसंगी बोलत असताना आता हे करिअर आपण पूर्णत्वाकडे घेऊन जात असताना ज्या काही मोटिवेशन किंवा जे काही प्रेरणा आपल्या अंतःकरणात निर्माण व्हावी या जाणीवेतून मला दीपकजी शिंदे सरांनी या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे. आज राज्यभरात आणि विशेषतः पुण्यनगरीत जर आपण पाहिलं तर गणेशोत्सवाची धूम आपल्याला राज्यभर सर्वत्र पाहायला प्राप्त होते आहे. या गणेशोत्सवाकडे जरी आपण पाहिलं, गणपती आपल्या घरादारात बसलेला आहे. हा गणपती सुद्धा आपल्याला खऱ्या अर्थानं करिअरच्या दिशेनं मार्गस्थ होत असताना यश कसं साध्य करायचं याचं सूत्र त्या ठिकाणी गणपतीची साक्ष तुम्हाला आणि मला दिल्या वाचून राहत नाही. काय गणपतीची कथा तुम्हाला आणि मला सांगितली जाते. महर्षी व्यासानं महाभारत लिहिण्याचं सांगावं. महर्षी व्यासाने महाभारत लिहिण्यासाठी कुणातरी लेखकाची नियुक्ती करावी. लेखक कोण आहे तर गणपतीनं हात वरती करावा. गणपतीनं म्हणावं मी तुमचं महाभारत लिहून देईल, पण एक अट आहे, जोपर्यंत तुम्ही महाभारत सांगाल तोपर्यंत तुम्ही थांबायचं नाही आणि जोपर्यंत तुम्ही सांगायचं थांबत नाही तोपर्यंत मी लिहूनच घेणार. आणि गणपतीची ती अट महर्षी व्यासांना मान्य झाली. महर्षी व्यास महाभारत सांगायचंय, गणपती लिहून घ्यायचंय. लिहिता लिहिता अचानक गणपतीच्या हातातली लेखणी मोडली आणि मग अट तर अशी आहे की तुम्ही सांगत राहायचं, मी थांबायचंच नाही, न थांबता मी महाभारत लिहून पूर्ण करायचं. आता लिहायचं कसं, लिहायची लेखणी मोडली गेली आहे, लिहायचं कसं. आणि मग गणपतीच्या लक्षात आलं आपला एक हस्तिदंत आहे, आपला एक दंत आहे. गणपतीनं तो दंत मोडायचा आणि तो दंत शाईत उडवायचा आणि त्यानं लिहायला सुरुवात करायची. न थांबता न रुकता तुम्ही यश प्राप्त करेपर्यंत धावलंच पाहिजे, संघर्ष केला पाहिजे, कष्ट केलं पाहिजे. हे गणपतीची साक्ष आणि इतिहास तुम्हाला मला देतोय. हे तुमच्या यशाचं साधं सोपं सरळ सूत्र आहे आणि हे सूत्र आज तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं गणेशोत्सवाच्या या निमित्तानंही मला वाटतं समजून घेणं या ठिकाणी अतिशय महत्वाचं आहे. कारण यशाला शॉर्टकट नाहीये. ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी कुठलाही शॉर्टकट नाहीये. कष्ट करावं लागेल, मेहनत करावी लागेल. मेहनतीच्या कष्टाच्या आसुडाचे चाबकाचे फटकारे बसल्याशिवाय तुमच्या व्यक्तिमत्वाला आकार येऊ शकत नाही. हे इथल्या प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्याच्या बाबतीत लक्षात ठेवलं पाहिजे. हे मला आवर्जून या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगायचं. आज ही सगळी मागेही एका कार्यक्रमाच्या निमित्तानं नवले सर मी या मंचावरून बोललो दीपदक्ष फाउंडेशनच्याच कार्यक्रमामध्ये. त्याही वेळी आणि आजही समोर ही सगळी दीपकजी शिंदे आणि त्यांचे सहकारी घडवत असलेले हे मुलं पाहिल्याच्या नंतर बाबा बोरगावकरांच्या ओळी माझ्या ओठावरती येतात. या सगळ्या मुलांच्या या पाल्यांच्या चेहऱ्यावरती आणि त्यांच्या नेत्रात पाहायची मला सवय, ती पाहिल्यावरती लक्षात येतं. बाबा बोरगावकर असं म्हणतात की देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती वाळवंटातून सुद्धा स्वस्तिपद मे रेखती. आणि तेच डोळे देखणे जे कोंडिती साऱ्या नभा, नभाला नेत्रात कोंडण्याचं आणि वाळवंटातून सुद्धा स्वस्तिपद्म रेखण्याचं सामर्थ्य तुमच्या या पिढीच्या पावलात आणि तुमच्या या पिढीच्या नेत्रात आहे. त्याची चुणूक आणि त्याची जाणीव आज तुम्हाला होणं मला वाटतं गरजेचं आहे. स्वामी विवेकानंद या पिढीकडे पाहून असं म्हणायचंय की तुम्ही तुमच्या देशातल्या युवकांच्या तरुणांच्या ओठावरचं गीत मला सांगा, तुमच्या देशाचं हित मी तुम्हाला सांगेन. इथल्या प्रत्येक पालकाच्या ही गोष्ट लक्षात आली पाहिजे की आपल्या पिढीच्या ओठावरती जे गीत असेल त्यात आपल्या राष्ट्राचं, आपल्या समाजाचं आणि प्रसंगी आपल्या कुटुंबाचं सुद्धा हित दडलेलं आहे. आणि मग आपल्या पाल्याच्या ओठावरती आपण कुठलं गीत देतो यावरती आपलं हित अवलंबून हे आपल्या लक्षात घ्यावं लागेल, हे आपल्या लक्षात यावं लागेल.
नवले सरांनी बोलत असताना 3 वर्षाचा तो टीव्हीवरचा त्यांचा किस्सा सांगितला. एका पाल्यानं प्रश्न विचारला आणि त्यांनी काय उत्तर दिलं. मलाही तुम्हाला आवर्जून हे सांगायचं आहे की आपण आपल्या लेकराला लहान म्हणून जी चूक करत असतो त्याला लहान आहे असं सातत्यानं आपण म्हणत असतो लेकराप्रती. एखादी चूक नवले सर मुलाच्या हातून घडली, लहान असताना छोटं त्याच्या हातून जर काही पडलं, कुणीतरी त्याच्यावरती ओरडलं की पालकांच्या मुखातून आपोआप शब्द बाहेर पडतात, अहो ते लहान आहे, चुकतच असतात. मुलानं एखादी मोठा झाला, शाळेत जाताना एखाद्याला छेडलं, गुरुजी सांगायला लागले, शिक्षक आले सांगायला लागले तुमच्या पाल्यानं असं केलंय, त्यावेळी तेच पालक म्हणतात गुरुजींना, अहो तो लहान आहे, चुकतच असतो. लहान आहे म्हणत त्याच्या चुका पदरात घेत घेत त्याच्या आयुष्याची सेटिंग पालक बदलून टाकायला लागतात, बिघडून टाकायला लागतात. हे पालकांनी लक्षात घेतलं पाहिजे. लहान आहे म्हणून आपल्या लेकरांच्या चुकांवरती पांघरून घालणाऱ्या इथल्या प्रत्येक पालकांना मला हा प्रश्न विचारायचा आहे की वयाच्या 16व्या वर्षी अमृतातेही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिक मिळविणं असं म्हणत माय मराठीच्या त्या संस्कृतातलं सगळं ज्ञान प्राकृतात आणणाऱ्या माऊली ज्ञानोबांचं वय मला सांगा लहान नव्हतं का? अहो ते सोडा, माऊली ज्ञानोबा आहे, आळंदीकरांनी मारलेल्या दगडा विटा शेना, लोकांनी मारलेल्या दगडा विट शेण हे सगळे रिचवून पचून उद्विग्न होऊन अस्वस्थ होऊन आपल्या झोपडीचं ताटीचं दार लावून अस्वस्थ उद्विग्न अवस्थेत चिंतन करत बसले. त्यावेळी ती 6-7 वर्षाची चिमुरडी मुक्ताई त्या झोपडीच्या त्या ताटीच्या खिडकीजवळ जाते. खिडकीतून आपल्या ज्ञानादादा म्हणून आवाज देते, पण तो ज्ञानादादा आपला काही ऐकत नाही. त्यावेळी ती चिमुरडी मुक्ताई आपल्या माऊली ज्ञानोबरायला आपल्या बंधूला विनवताना त्या बोबड्या बोलाने असं म्हणते, 6-7 वर्षाची मुक्ताई, की विश्व रागे झाले म्हणी संती सुखी व्हावे पाणी, तुम्ही तरुणी विश्व तारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. अध्यात्माला आणि वारकरी संप्रदायाला संत हा शब्द सगळ्यात पहिल्यांदा देणाऱ्या त्या 6-7 वर्षाच्या चिमुरड्या मुक्ताईचं वय लहान नव्हतं का? मला सांगा, इथं जवळ वडू तुळापूर आहे, त्या तुळापुरात आपला देह ठेवणाऱ्या त्या छत्रपती संभाजी महाराजांचं वय लहान नव्हतं का? वयाच्या 14व्या वर्षी कित्येक ग्रंथ, बुधभूषण नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला. आणि म्हणून लहान वयातच मुलं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठीच्या क्षमता कमावू शकतात. त्या क्षमता तुमच्या लेकरांमधल्या तुम्हाला ओळखता येणं मला वाटतं या ठिकाणी अतिशय गरजेचं आहे. आज तुमच्या नेत्रांमध्ये मुलं आहेत, तुमच्या डोळ्यासमोर आहेत, दीपदक्ष क्लासेसला जात आहेत, एखाद्या विद्यालयात जात आहेत, परंतु हीच विद्यालयात जाणारी मुलं तुमच्यापासून दूर गेली, महाविद्यालयात जायला लागली, परराज्यात जायला लागली, दिल्लीला जायला लागली, कुणी लंडनला अमेरिकेत जायला लागलं. ही परदेशात शिक्षणासाठी चाललेली, परराज्यात चाललेली, मोठमोठ्या शहरात मोठमोठ्या महाविद्यालयात चाललेली मुलं जोपर्यंत तुमच्या नेत्रात आहेत तोपर्यंत ठीक आहे, पण सर्रासपणे समाजातलं हे चित्र आपल्याला पाहायला मिळतंय की पालकांच्या नजरेआड गेलेलं पोरग एखाद्या दुसऱ्या महाविद्यालयात आणि शहरात जात असेल तर विद्यालयातून महाविद्यालयात जाता जाता या लेकरांच्या पावलांचा प्रवास हा मध्यालयात कधी होतो हे पालकांना सुद्धा कळत नाही. ही समाजाची आजचं वास्तव आहे. 31च्या अंधाऱ्या रात्री आम्हाला सर्रासपणे हे चित्र पाहायला मिळतं. हे सगळं का होत आहे? हे का आमच्या लेकराच्या वाट्याला येत आहे? आमचं लेकरू चुकीच्या वाटा का चुकत आहे? आमच्या पाल्याची दिशा का बदलती आहे? याचं चिंतन करत असताना मी तुम्हाला जटिल वाटतील पण 2 महत्वाच्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. समाजात जर आपण सगळीकडे पाहिलं, सगळ्या वस्तूंचं वर्णन जर करायचं झालं तर 2 गोष्टींमध्ये मी वर्णन करेल. एक असतं प्रेयस आणि दुसरं असतं श्रेयस. प्रेयस कशाला म्हणायचं? माता माऊल्या वडीलधाऱ्यांनो, प्रेयस म्हणजे काय? तुम्हाला चहा खूप आवडतो पण चहा शरीराला चांगला आहे का? चहा शरीराला चांगला नाही, त्याला प्रेयस असं म्हणतात. तुम्हाला कडुलिंब आहे, कडुलिंबाचा रस आवडत नाही, पण कडुलिंबाचा तो रस तुमच्या शरीरासाठी चांगला आहे, तुमच्या आरोग्यासाठी चांगला आहे, त्याला श्रेयस असं म्हणायचं. समाजामध्ये प्रेयस असणाऱ्या खूप गोष्टी आहेत, समाजामध्ये श्रेयस असणाऱ्या सुद्धा खूप गोष्टी आहेत. आपण काय करतो माहितीये का? आपलं पाल्य तात्पुरतं समाधानी राहावं, तात्पुरतं त्याला सुख प्राप्त व्हावं, तात्पुरता त्याला आनंद प्राप्त व्हावा, यासाठी त्याला श्रेयसाकडून काढतो आणि प्रेयसाकडे घेऊन जातो. त्या लेकराच्या आयुष्याची दिशा आपण त्या ठिकाणी बदलून टाकायला लागतो. तात्पुरता त्याच्यावरती कठोरता आपण त्याला देतच नाही. तात्पुरता तो त्याचा खोडसाळपणा, त्याचा तो सुख त्याला प्राप्त करून देण्यासाठी, आपण तात्पुरतं समाधान त्याला प्राप्त करून देण्यासाठी त्याच्या आयुष्याची ही दिशा जी बदलवतोय, ही बदलवत असलेली दिशेचा एक उदाहरण जर सांगायचं झालं तर लेकरू, आपण कामावरून आलो आणि कामावरून आल्याच्या नंतर लेकरू समोर आहे, रडरड करताय, चिडचिड करताय, आपल्याला नीट बसू देत नाही, खाऊ पिऊ देत नाही, आरामात वावरू देत नाही. खिशातला फोन काढायचा, लेकरानं तात्पुरती वेळ सुखात राहावी म्हणून लेकराच्या हातात मोबाईल घेऊन देऊन टाकायचा. हे जे समाजात आपल्याला चित्र दिसतंय, ही गोष्ट, याचाच अर्थ तुम्ही तुमच्या लेकराला श्रेयसाकडून काढताय आणि प्रेयसाकडे घेऊन जाताय. ही गोष्ट कुठेतरी आपल्याला या ठिकाणी समजून घेणं आज पालकांना सगळ्यात जास्त गरजेचं आहे. ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला हे सांगायची आहे की आज समाजामध्ये निर्माता एक आहे, निर्मिती एक आहे. जो निर्माता असतो त्या निर्मात्यानं निर्माण केलेल्या निर्मितीवरती अधिराज्य गाजवायचं असतं. आज काय होतंय समाजामध्ये सर्रासपणे चित्र, माणूस नावाच्या निर्मात्यानं काही गोष्टी स्वतःच्या सुखासाठी निर्माण केल्या, पण त्या गोष्टी आज माणूस नावाच्या निर्मात्यावरती अधिराज्य गाजवत आहेत. मोबाईल सारखी गोष्ट जर आपण पाहिलं,
मोबाईल फोनवरती येणारे सगळे वक्ते बोलतात, पालकही ऐकतात, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना वाटतं आमच्याबद्दल बोलताय, आम्हाला पॉइंट आउट करताय. पण ह्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत. तुमचा अभ्यास भले आज मोबाईलवरती आला असेल, तुम्हाला सगळं मोबाईलवरती करायचं असेल, तुमचं सगळं त्या सोशल मीडियावरती असेल, पण त्याचा लिमिटेड आणि मर्यादित वापर सुद्धा आज करणं पालक मंडळींनी ही गोष्ट कटाक्षानं लक्षात घेणं गरजेचं आहे. सरांनी मगाशी जे सांगितलं, खोली बंद करून आहे, ऑनलाईन पद्धतीनं पाल्याचा अभ्यास सुरू आहे, पण तो ऑनलाईन पद्धतीनं चालत असलेला त्याचा अभ्यास मोबाईलवरचा नेमका मोबाईलवरती गेम खेळण्यात होतोय, युट्यूबवरचे व्हिडिओज पाहण्यात होतोय, की पुस्तकं वाचण्यात होतोय, की मोबाईलवरती अभ्यास करण्यात होतोय, हे पाहायला सुद्धा आज पालकांना वेळ नसल्याचं चित्र तुम्हाला आणि मला पाहायला मिळतंय. या गोष्टी समाजामध्ये विष पेरणाऱ्या आहेत, समाजाला दूषित मार्गाने घेऊन जाणाऱ्या, तुमच्या पाल्याच्या आयुष्याची दिशा बदलवणाऱ्या, हे लक्षात घ्यायला ठीक आहे. त्या गोष्टीचा वापर मर्यादित असला तर ठीक आहे. एकदा तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांना एक जण भेटले आणि सिद्धार्थ गौतम बुद्धांना एकाने प्रश्न विचारला की तथागत, अहो विष कशाला म्हणायचं, विषाची व्याख्या काय? तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध असं म्हणाले, एखादी गोष्ट कितीही चांगली असली आणि ती प्रमाणापेक्षा जर जास्त झाली तर तिचं विषामध्ये रूपांतर होतं. ऊस गोड आहे, मग मुळासकट खायचा नसतो. आज मोबाईल नावाचा ऊस आहे, मोबाईल नावाची गोष्ट आहे, आम्हाला गोड लागला, आमचे पाल्य आम्ही मुळासकट खायला जर तिची सुरुवात केली तर ते विष म्हणून तुमच्या पाल्याच्या आयुष्यात माती कालवल्याशिवाय राहणार नाही. हे सुद्धा तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं लक्षात घेणं गरजेचं आहे. आज मी ज्या पिंपरी चिंचवड नावाच्या शहरात उभा आहे, या पिंपरी चिंचवड नावाच्या शहरात घडलेली एक घटना आहे, काही वर्षापूर्वीची घटना आहे. मी ती शहानिशा केली त्या गोष्टीची ऐकल्यानंतर. सर, या पिंपरी चिंचवड शहरामधलं एक 9 वर्षाचं लेकरू होतं, 9 वर्षाचं बाळ, 9 वर्षाचं लेकरू आहे, 9 वर्षाचं लेकरू आहे. घरी रडरड करते, आई वडील कामावरून आले, दमून थकून आले की खिशातला फोन काढायचे आणि त्या पाल्याच्या हातात द्यायचे, त्या 9 वर्षाच्या लेकराच्या हातात द्यायचे. पोरग मोबाईलवरती युट्यूबवरती व्हिडिओज पाहायचं, गेम खेळायचं. एके दिवशी चुकून त्या पोराच्या पाहण्यामध्ये युट्यूबवरती सर हाऊ टू सुसाइड, आत्महत्या कशी करावी, हा व्हिडिओ पाहण्यात आला. लक्षपूर्वक ऐका. हाऊ टू सुसाइड म्हणजे आत्महत्या कशी करावी, हा व्हिडिओ त्या 9 वर्षाच्या लेकराच्या पाहण्यात आला. मानसिक स्वास्थ्य मोबाईल पाहून पाहून हरवून घेतलेल्या त्या लेकरानं स्वतःच्या बेडरूमचं दार लावून घेतलं, बापानं दिलेला मोठा टेडीबेअर घेतला, तो व्हिडिओ पाहिलेला, त्या पद्धतीनं त्या टेडीबेअरच्या गळ्याला गळफास लावला, स्वतःच्या त्या बेडरूमच्या खिडकीच्या गजाला त्याला फाशी दिली. त्याला वाटलं माझा टेडीबेअर गेला, पोरगा स्वस्थ झालं, आणि त्याच खिडकीच्या गजाला स्वतःच्या गळ्याला गळफास लावून दोरी लावून आत्महत्या करण्याचं काम त्या 9 वर्षाच्या लेकरानं केलं. आळंदीतलं 16 वर्षाचं पोरग, 10वीला 90% जास्त गुण असलेलं, त्या पोरानं मोबाईलमुळे गळ्याला गळफास लावून आत्महत्या करावी. अहो, ज्या पोरासाठी बापानं रात्रीचा दिवस केला, कष्ट केलं, ते पोरग बापाच्या डोळ्यातल्या स्वप्नाचा विचार न करता, आईच्या टाचांच्या भेगांचा विचार न करता, ते पोरग 10वीला 90% गुण असून सुद्धा मोबाईल सारख्या छोट्याशा गोष्टीनं इगो हर्ट होतो आणि आत्महत्या करतं. हे जर वास्तव असेल तर आज समाज नेमका कुठल्या दिशेला चालला हे आपल्याला आज लक्षात घेणं मला वाटतं अतिशय गरजेचं आहे. अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला आणि मला सांगता येतील. मी काल परवा अगदी त्या मंगळवेढ्याला व्याख्यानाला गेलो, सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढ्यात. मी मोबाईलवरती बोललो आणि तिथल्या लोकांनी मला वर्तमानपत्रातली एक बातमी आणून दाखवली. ती बातमी मी वाचली, फार पूर्वीची बातमी होती. बातमी वाचल्यानंतर मला हसावं की चिंतन करावं, अस्वस्थ बाबा हे कळेना. कारण मध्ये तो पबजी नावाचा एक गेम आला होता. 8वी 9वी 10वी 12वीची पोरं सर्रासपणे त्याच्यात, पालक सुद्धा तिकडे लक्ष देत नाहीत, पोरं काय करतायत. सर, ती बातमी वाचल्यानंतर मी अस्वस्थ झालो. ती बातमी अशी होती, काही लोक हसतील, एक पोरगा सोलापूरचं तो पबजी नावाचा गेम खेळत खेळत टेंभुर्णी पर्यंत चालत चालत कधी गेलं आणि तिथं त्याचा अपघात कधी झाला हे त्याचं त्याला कळालं नाही. म्हणजे इतकं आम्ही जर आमचं मानसिक स्वास्थ्य, इतकं जर आमचं स्वास्थ्य त्या गोष्टीमध्ये हरवून घेत असू तर आम्ही कोणत्या दिशेनं चाललो हे लक्षात घेणं गरजेचं आहे. मोबाईल हा वाईट आहे असं मला म्हणायचं नाही. इथल्या प्रत्येक मुलानं त्यातून काहीतरी घेतलं पाहिजे. तुम्हाला गोष्ट सांगेल मी आवर्जून एक. केरळामध्ये एर्नाकुलम नावाचं एक रेल्वे स्थानक आहे. एर्नाकुलमच्या रेल्वे स्थानकावरती के श्रीनाथ नावाचा एक मुलगा कुलीचं काम करायचा. कुलीचं काम कळतं ना, लोकांची बोचकी अशी डोक्यावरती वाहून न्यायची, मिळालेले 10, 5, 50 रुपये घ्यायचे, गुजराण करायची. त्या पोराच्या कानात हेडफोन असायचे, खिशात मोबाईल असायचा. आल्या गेलेल्या लोकांकडून पैसे घ्यायचा, त्यांची बुचकी डोक्यावरती उचलायचा आणि अपेक्षित ठिकाणी नेऊन पोहोचवायचा. एकाने विचारलं, कानात काय ऐकतोयस? तो के श्रीनाथ नावाचा मुलगा होता. तो के श्रीनाथ असं म्हणतो, मी कानामध्ये केपीएससी ची जी परीक्षा असते त्या परीक्षेची ऑडिओ बुक्स ऐकतोय. केपीएससी काय, महाराष्ट्रात जशी एमपीएससी नावाची अवघड आणि महत्वाची परीक्षा आहे, तशी केरळामध्ये केपीएससी नावाची परीक्षा आहे. ती परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठीचे ऑडिओ बुक्स मी मोबाईलच्या माध्यमातून ऐकतोय. तो आलेला माणूस हसला आणि म्हणाला, केपीएससी सारखी एवढी अवघड परीक्षा एवढं सोपं असतं का? तुला एकतर काम करावं लागेल, नाहीतर अभ्यास करावा लागेल. तो के श्रीनाथ त्या माणसाला छाती ठोकून म्हणाला, मी काम सुद्धा करेल आणि मी जगण्यासाठी काम करेल आणि मी माझ्या यशासाठी अभ्यास सुद्धा करेल. त्या के श्रीनाथनं मोबाईल वरती ऑडिओ बुक्स ऐकायचे, घरी गेल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला युट्यूब वरती, गुगल वरती पडलेले प्रश्न सोडवायचे. आणि तो के श्रीनाथ केपीएससी ची परीक्षा मोबाईल वरती अभ्यास करून उत्तीर्ण तर झालाच, पण सर गतवर्षी तोच के श्रीनाथ नावाचा मुलगा युपीएससी नावाची देशातली सर्वोत्तम परीक्षा सुद्धा मोबाईल वरती अभ्यास करून उत्तीर्ण झाला. हे होऊ शकतं, हे आपल्या लेकरांना समजावून सांगता येणं आपल्याला गरजेचं आहे. त्या दिशेनं आपल्या लेकरांना त्या माध्यमातून घेऊन जाणं गरजेचं आहे. आमच्या बीडचं एक पोरगा आहे,
घरात वडील नाही आहेत, 18-20 दारिद्र्य आहे. आई लोकांच्या घरी धुण्या भांड्याची कामं करते. पोरगा म्हणतंय मला क्लास लावायचे, छोटे मोठे क्लास लावायला पोराकडे सर पैसे नाहीये. त्या पोरानं आईकडे जावं आणि आईला विनवणी करावी, आई मला माहिती आहे आपल्याकडे फार कमी पैसे आहेत, आपल्या जगण्याची भ्रांत आहे. आई तू लोकांच्या घरी धुण्या भांड्याची कामं करतेयस. आई तुझ्या हाताला भेगा पडल्या, तुझ्या पायाच्या टाचांना भेगा पडल्यात. आई तुझं जगणं मला दिसतंय, तुझ्या डोळ्याखालची काजळी मला दिसतेय. पण आई मला यशापर्यंत पोहोचवायचं आहे, आपलं जगणं बदलवायचं आहे. आई मला फक्त एक 4-2 हजाराचा मोबाईल फोन घेऊन दे. आईनं लोकांच्या घरी 2-3 महिने राब 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 राबावं, कष्ट करावं. त्या पोराला 2-4-5 हजाराचा एखादा अँड्रॉइड फोन घेऊन द्यावा. आमच्या लेकरांसारखं त्या पोरानं त्या फोनवरती एकदाही गेम खेळू नये, रात्रीचा दिवस करावा आणि त्या पोरानं त्या मोबाईलवरती अभ्यास करावा. सर फिजिक्स सारख्या विषयामध्ये आमच्या जिल्ह्यात पहिलं यावं ते पोरग, आणि आज तेच पोरग अभिमानानं 5 वर्ष MBBS करून आपल्या आईच्या समोर आईला ती पदवी घेण्यासाठी मंचावरती घेऊन जावं आणि अभिमानानं त्या आईच्या हाताचं ते चीज, आईच्या धुण्या भांड्याच्या कामाचं चीज, आईच्या डोळ्यांखालची काजळी कष्टाचं चीज त्या लेकरानं करावं. मला वाटतं त्या 5 हजाराच्या मोबाईलला कोटीची सुद्धा किंमत प्राप्त करून देण्याचं काम त्या लेकरानं केलं. ते तुम्ही घेऊन दिलेल्या मोबाईलला तुमचे लेकरं कसं चीज करून किंमत प्राप्त करून देण्याचं काम त्या ठिकाणी करतील, यासाठीचा आवश्यक संस्कार तुमच्या या लेकरांमध्ये तुम्हाला पेरता येणं मला वाटतं अतिशय गरजेचं आहे. सर म्हणाले हे सगळं करायचंय देशासाठी, देशाचं हित आमच्या नजरेसमोर असलं पाहिजे. नेशन फर्स्ट आहे. आणि मलाही हेच सांगायचं आहे की इथं जी ही सगळी तरुण पिढी, ही सगळी मुलं जी पाल्य बसलेली दिसत आहेत तुमची, यांच्याकडून आज जगाला फार अपेक्षा आहेत. तुम्हाला प्रश्न पडेल जगाला काय अपेक्षा आहेत? भारतातल्या तरुणाकडून जगाला खूप अपेक्षा आहेत. आज वाड्या वस्त्या तांड्यावरची लेकरं पहा, शहरातली मुलं पहा, सगळीकडची या देशातली मुलं पहा, या लेकरांना जाणीव होत नाहीये, पण त्यांच्याकडून जगाला अपेक्षा आहेत. तुम्हाला वाटेल कसं काय? मला सांगा, अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत, त्यांच्या राष्ट्राध्यक्षाची 18 डॉक्टरांची एक महत्वाची फौज आहे. 18 डॉक्टरांची फौज आहे. त्या 18 डॉक्टरांमधले 13 डॉक्टर हे शिंदे सर भारतीय मुलं आणि मुली आहेत. भारतातली मुलं आणि मुलं 13 डॉक्टर त्यातले आहेत. म्हणजे हे कोण आहेत? तुमच्या माझ्यातलीच आहेत ना, तुमच्या माझ्यातलीच ही लेकरं आहेत. आणि म्हणून जग तुमच्या माझ्याकडून आज त्या ठिकाणी अपेक्षा करते, ती जगाची अपेक्षा तुम्हाला आणि मला आज पाहता येणं गरजेचं आहे. मध्ये रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरू होतं. आमच्या देशाची किंमत काय? आमच्या देशातल्या तरुणाईची किंमत काय? रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरू आहे. इकडचा दारुगोळा, तिकडची तोफ डागली जाते, तिकडनं राकेट फिरताय, राख रांगोळी सगळी 2 देशांच्या मध्ये सुरू आहे. कुणी मध्ये जरी गेलं तर कुणी थांबायला तयार नाही आहे, कुणाचंही ते ऐकत नाही आहे. इतकी राख रांगोळी दोन्ही देशांची सुरू आहे, इतका विध्वंस सुरू आहे. पण एखाद्या भारतीय तरुणानं दोन्ही देशांच्या सीमेच्या मधोमध उभं राहावं, असा खांद्यावरती असा तिरंगा ध्वज ठेवा आणि या टोकावरून त्या टोकाकडे जायला निघावं. इकडचाही तोफगोळा थांबावा, तिकडचंही रॅकेट थांबावं, दोन्ही देशांच्या मधला विध्वंस काही काळ थांबावा. जोपर्यंत तिरंगा हातामध्ये घेतलेला तो भारतीय तरुण या टोकाचा त्या टोकाला जात नाही, तोपर्यंत 2 देशांमध्ये शांती नांदावी. मला या देशातल्या तरुणांना आणि तुम्हा सगळ्यांना सांगायचंय, आमच्या देशाची ही ताकद आहे, आमच्या देशाचं हे सामर्थ्य आहे. आमच्या देशाची ही ताकद आणि आमच्या देशाचं हे सामर्थ्य तुम्हाला ओळखता येणं या वयामध्ये सगळ्यात जास्त गरजेचं. तुमच्या शिक्षणाचं प्रयोजन ते असणं आज सगळ्यात जास्त गरजेचं आहे. आमच्यावरती प्रभाव काय पडतोय, आम्हाला या वयात काय करणं गरजेचं आहे, त्याच्या पलीकडे जाऊन आपण चित्रपटांचा प्रभाव, मुख्यतः पाश्चिमात्यीकरण आमचं जे व्हायला लागलंय, वेस्ट कंट्रीजचा जो प्रभाव आपण म्हणतो, वेस्ट कंट्रीज, वेस्ट प्रभाव आज तुमच्या माझ्यावरती पडतोय. पण वेस्टचं आम्ही काय स्वीकारतोय? वेस्टचं बेस्ट काहीच स्वीकारत नाही, सगळं वेस्टच आम्ही स्वीकारलंय. वेस्टच सगळं वेस्ट आम्ही स्वीकारून बसलोय. आमच्याकडे सगळं आहे, आमच्यात सगळं आहे. आमची संस्कृती आम्हाला सगळं शिकवते आहे. आमचे संस्कार जगाला आदर्श राहावेत, विश्वगुरु व्हावे, हे सामर्थ्य तुमच्या माझ्यामध्ये, ते सामर्थ्य या पिढीला आता बाहेर काढता येणं गरजेचं आहे. तुमच्या शिक्षणाच्या माध्यमातून, तुमच्या कर्तृत्वाच्या माध्यमातून तुम्हाला ते सामर्थ्य आज मित्रांनो बाहेर काढता येणं गरजेचं आहे. मला सांगा, आज जगाला आदर्श ठरेल असा आदर्श मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम नावाची व्यक्तिरेखा आमच्याकडे आहे. स्वामी विवेकानंद नावाचं चैतन्यदायी आणि तेजस्वी व्यक्तिमत्व या देशाकडे आहे. प्रेरणा घेण्यासाठीच ही माणसं तुमच्या माझ्याकडे आहे. ती माणसं तुम्हाला आणि मला समजून घेणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. आमची ती संस्कृती समजून घेणं गरजेचं आहे. आमची ही परंपरा, आमच्या देशामध्ये असलेलं हे बीजारोपण तुम्हाला आणि मला कळणं गरजेचं आहे. काय त्या प्रभू श्रीरामाचं, फक्त रामाची जयंती आली आणि प्रभू श्रीरामाची मूर्ती अयोध्येत बसवायची आहे म्हणून फक्त धर्माच्या नावावरती तुम्ही आम्ही भांडणं आज गरजेचं नाहीये. रामाचा तो विचार आणि आचार या पिढीला आज घेता येणं गरजेचं आहे. मला सांगा, जगाच्या पाठीवरती इतका आदर्श पुत्र तुम्हाला आणि मला कुठला पाहायला प्राप्त होईल का प्रभू श्रीरामासारखा? मला सांगा, जातपात धर्मपंथ बाजूला राहू द्या, प्रत्येक जातीतल्या माणसाला, प्रत्येक मुलांना आदर्श घ्यावा, पालकांच्या प्रती कसं वागावं याचं आदर्श उदाहरण प्रभू श्रीराम आहेत. मला सांगा, वय 16 होतं प्रभू श्रीरामाचं, 16 वर्ष. आज इथं बसलेले अनेक मुलं 16 वर्षापेक्षा सुद्धा मोठे आहेत. 16 वर्ष वयाचं आहे. दशरथ राजानं आरशात पाहिलं रामाच्या पित्यानं, दशरथाला डोक्याचा एक केस पांढरा दिसला म्हणून दशरथानं विश्वामित्राला बोलावलं आणि विश्वामित्राला सांगितलं, माझा पुत्र राम आजपासून या गादीचा राजा होईल, अयोध्येचा राजा होईल. रामाला सांगितलं, जा कपडे परिधान कर, सजावट कर, नट थट मस्तपैकी ये. आणि राम गेले, प्रभू श्रीराम गेले सजावट करण्यासाठी, नटण्यासाठी, थटण्यासाठी. सगळे अयोध्या नगरी सजली आणि श्रीराम आता अयोध्येचा राजा म्हणून गादीवरती बसणार आहे. आणि त्याच वेळी कैकेयी आली आणि तो सगळा प्रसंग घडला आणि
रामाला दशरथानं बोलावून घेतले. बघा काय प्रसंग असेल की राजा म्हणून राम आता 16व्या वर्षी गादीवरती बसणार आहे. ते 16वं वर्ष कसं असतं बघा, त्या 16व्या वर्षी गादीवरती बसायचं आहे. आणि दशरथ सांगतोय, बाळा मला माफ कर, मी एक वचन दिलंय, त्या वचनापायी तुला गादीवरती नाही, आता 14 वर्षाच्या वनवासाला जंगलात निघून जायचंय. डोळे खाली आहेत, जमिनीकडे पाय आहेत, राम अंगठ्यानं माती उकरतायत. आणि रामानं नजर वर करून सुद्धा बापाकडे पाहिलं नाही आणि लगेच बापाला होकार दिला. जगाच्या पाठीवरती एवढा बापाप्रतीचा आदर्श घेत असणारा, बापाचा एवढी किंमत करणारा, माय पित्याची एवढी किंमत करणारा पुत्र मला सांगा दुसरा शोधून सापडेल का? 14 वर्षाच्या वनवासाला निघून जायचंय. आणि 14 वर्षाच्या वनवासाला श्रीराम निघून गेले. इथल्या प्रत्येक मुलानं लक्षात घेतलं पाहिजे, 14 वर्ष वनवासामध्ये श्रीराम राहिले. एक गोष्ट तुम्हाला लक्षात येईल, 14 वर्ष जंगलात राहिले, वनात राहिले. आणि 14 वर्षानं जेव्हा परत आले, 16 वर्षाचे होते अयोध्येमध्ये, तेव्हा युवराज राम म्हणून ओळखले जायचे. आणि 14 वर्ष जंगल सोडून जेव्हा परत आले, तेव्हा भगवान राम म्हणून अयोध्या नगरीमध्ये ओळखले चालले. जोपर्यंत तुम्ही कष्टाचं जंगल तुडवत नाही, तोपर्यंत लोक तुम्हाला देवत्व देत नाही, हे लक्षात ठेवावं लागेल. हे श्रीरामांचं चरित्र तुम्हाला आणि मला शिकवतात. हे चरित्र, ही विचारधारा, ही आमच्याकडे असलेली परंपरा आज तुम्हाला आणि मला समजून घेणं गरजेचं आहे. आज आमच्या समोर स्वामी विवेकानंदांसारखे आदर्श असताना आजच्या पिढीचे आदर्श कोण आहेत? मला इथल्या पालकांना एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे की तुमची ही मुलं स्कॉलर आहेत, सगळं आहे, मान्य आहे, पण लेकरांच्या दिशा भविष्यात का बदलतात माहितीये का? आपल्याला काही गोष्टींमध्ये कमी वेळ मिळतो बघा, आपण त्या लेकरांना पाहिजे ते देत नाहीयेत. इथून गेल्यानंतर इथल्या प्रत्येक पालकांना तुमचं लेकरू म्हणून माझी एक विनंती असेल, आपल्या लेकराला जवळ घ्या, खांद्यावरती हात टाका आणि त्याला एकच प्रश्न विचारा, बाळा तुझा आदर्श कोण आहे? आज तुझा आदर्श कोण आहे? कोणाला डोळ्यासमोर आदर्श म्हणून तू जगतो आहेस? लेकरांच्या बहुतांश मुखातून उत्तर येतात, पालकांना जरी सांगत नसले तरी सर त्या त्या काळात जो चित्रपट प्रभाव गाजवत असतो ना, त्या चित्रपटातला हिरो त्या पिढीचा आदर्श असल्याशिवाय राहत नाही. मध्ये तो पुष्पा नावाचा एक चित्रपट आला होता. कोणता? पुष्पा नावाचा चित्रपट आला होता. आणि सर्रासपणे आम्ही व्याख्यानाला गेलो, मुलांना विचारलं तुमचे आदर्श कोण आहेत? बाळांचे आदर्श लेकरांचे पाहायला मिळायचे. तो पुष्पा नावाचं नाव काढला की पोरं सर्रास तो डायलॉग करून दाखवायचे, पुष्पा कसं करतो तर झुकेगा नाही सालावाला पुष्पा राज आदर्श आहे. इथल्या प्रत्येक लेकरांना तुम्ही सांगा, किमान तो काल्पनिक चित्रपटामधला झुकेगा नाही सालावाला पुष्पाराज, तो पुष्पा तुमचा काल्पनिक आहे, तो काल्पनिक रंगवलेला पात्र आहे, तो काल्पनिक पुष्पाराज तुमचा आदर्श असण्यापेक्षा आमच्या पुण्यनगरीमधले, या पुण्यनगरीच्या जिल्ह्यात, पुण्या जिल्ह्यात जन्माला येऊन या महाराष्ट्राच्या मातीमधून दिल्लीश्वर बादशाह औरंगजेबाच्या आग्र्याच्या दरबारामध्ये जाऊन छोट्याशा गोष्टीने स्वाभिमानाला ठेच पोहोचली म्हणून त्या औरंग्याच्या एवढ्या मोठ्या साम्राज्याकडे पाठ करत, लाथ मारत, या माय मराठी महाराष्ट्राच्या मातीला सलाम करत मराठी मातीमध्ये स्वाभिमानानं परत येणारे आणि कधीच कुणासमोर न झुकणारे ते छत्रपती शिवाजी महाराज तुझे का आदर्श असू शकत नाहीत? हा प्रश्न आपल्या लेकराला विचारता आला पाहिजे. अरे मरण समोर आलाय, अंगावरची कातडी सोलून काढली आहे, तरी सुद्धा ज्या संभाजी महाराजांची नजर जमिनीला भिडली नाही, तो कधीच कुणासमोर न झुकणारा, मरण समोर असून सुद्धा न झुकणारा संभाजी राजा तुमचा आदर्श का असू शकत नाही? ते स्पिरिट तुमच्या लेकरांमध्ये काय येऊ शकत नाही? या लेकरांना हे आम्हाला सांगता झालं पाहिजे. तुमचे हे आदर्श तुमच्या काळजावरती तुम्हाला कोरता झाले पाहिजे. स्वामी विवेकानंद तुमच्या लेकरांच्या वयातले, आमच्या वयातले, अंगावरती भगवी वल्कल परिधान केली, स्वतःच्या संसाराचा त्याग केला देशासाठी, मातृभूमीसाठी. काश्मीर ते कन्याकुमारी, कच्छ ते कोहिम, सगळा देश स्वामी विवेकानंद फिरले. आणि हे स्वामी विवेकानंद आमच्या वयात एवढी प्रेरणा निर्माण करू शकतात, पाश्चिमात्य देशामध्ये जाऊ शकतात, जगाच्या त्या सर्वोच्च मंचावरून दोन मिनिटांमध्ये, पहिल्या 2च वाक्यामध्ये जगाचं सामर्थ्य स्वतःमध्ये सामावून घेण्याची क्षमता जगाला दर्शवू शकतात. स्वामी विवेकानंदांसारखं ते आदर्श व्यक्तिमत्व आमच्या लेकरांच्या अंतःकरणात का रुजू शकत नाहीत? हे आदर्श आम्हाला आमच्या पिढीमध्ये, मला वाटतं, पेरता येणं सगळ्यात जास्त गरजेचं. हे आवर्जून या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगेल. आणि मला खात्री आहे की ज्यावेळी दीपदक्ष फाउंडेशन सारखे क्लासेस आणि अकॅडमी आणि फाउंडेशन्स या महाराष्ट्राच्या मातीमध्ये काम करत राहतील, हे काम करत असताना केवळ त्यांच्या व्यावसायिक पद्धतीनं केवळ शिक्षणाचे धडे विद्यार्थ्यांना देणं नाही, केवळ पाठ्यपुस्तकातले धडे देणं नाही, तर मी आताच पाहिलं, काही दिवसांपूर्वी कार्यक्रम झाला, आता परत सर कार्यक्रम घेत आहेत, ही विचारांची, ही करिअरच्या विचारांची, ही प्रेरक विचारांची, ही महापुरुषांच्या विचारांची मेजवानी तुमच्या लेकरांना देणारे कार्यक्रम आणि ते क्लासेस सुद्धा गरजेचे आहेत. आणि ज्यावेळी संस्काराचा वसा घेऊन हे कॉर्पोरेट इंडस्ट्रीकडे आता आम्ही जे मार्गक्रमण करतो ते होणारच आहे, ते अटळ आहे. शिक्षणाचं हे खाजगीकरण होणार आहे, ते अटळ आहे. पण या खाजगीकरणाच्या प्रक्रियेत सुद्धा दीपकजी शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांसारखी मंडळी, मला वाटतं, हा वैचारिक वसा जर पेलत असतील तर सर, तुमच्या क्लासेसचा विद्यार्थी शिकून सवरून ज्यावेळी परदेशात जाईल, काहीतरी तिकडे करेल, त्यावेळी परदेशातून परत येताना बाहेर जे आपण पाहतो, परदेशातून परत येणारी मुलं बहुतांश त्यांच्या हातामध्ये काय असतं तर दारूच्या बॉटल्स घेऊन परत येतात. पण तुमच्या क्लासेसची ही मुलं हा विचारांचा, हा कार्यक्रम आणि हा संस्कार जर देत असाल, ही परंपरा जर घेऊन तुम्ही पुढे जात असाल, तर दीपदक्ष फाउंडेशनचं लेकरू जरी परदेशात गेलं तर तिथून परत येताना त्याच्या हातात दारू
दारूची बॉटल नाही तर खांद्यावरती भारत मातेचा तिरंगा आणि गळ्यामध्ये एखाद्या ऑलिम्पिकचं मेडल असेल आणि ते मेडल घेऊन तुमचं लेकरू परत येईल. मला वाटतं हा संस्कार तुम्ही पेरताय त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन आहे. आणि ती विचारधारा, ती परंपरा मला वाटतं कायम करणं आणि ती परंपरा कायम राहणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, पालकांनाही मला सांगायचं आहे, इथल्या विद्यार्थ्यांनाही ते आवर्जून सांगायचं, एक गोष्ट आवर्जून तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. आपल्याला एक सवय असते बघा, एक फार चुकीची सवय असते. आपलं लेकरू ज्या मुलाच्या समवेत क्लासला जातं, शाळेत जातं, आपण त्याची तुलना त्याच्याशी करत असतो. किती मार्क्स पडले हे आपण त्याला विचारतो, पण ते विचारण्याच्या पूर्वी तुझ्या त्या मित्राला किती मार्क्स पडले आणि मग त्याला किती पडले, त्याला एखादा पॉइंट जरी मार्क कमी असला की आपण नाराज होतो, त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, त्याच्यावरती चिडतो. ही सवय जी आहे ना, स्पर्धा करण्याची, कॉम्पिटिशन इतरांशी, ती पहिल्यांदा पालकांनी सोडणं गरजेचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, मंचावरती येऊन एखाद्या विद्यार्थ्याचा सत्कार होतो, त्यानं नीट मध्ये MBBS ला प्रवेश मिळवलाय, इंजिनिअरिंग त्याने चांगल्या गुणाने उत्तीर्ण केली, त्याचा सत्कार होतो, त्याला यश प्राप्त झाल्याबद्दल त्याचं अभिनंदन होतं. समोर बसलेल्या सगळ्या लोकांना वाटतं वा वा, किती चांगला क्षण आहे, किती आनंददायी क्षण आहे, या लेकराचा सन्मान होतोय, त्याचे पालक सोबत आहेत, त्यांच्या चेहऱ्यावरती हसू आहे, डोळ्यात आनंदाचे अश्रू आहेत, किती किती आनंदाची गोष्ट आहे. आपल्याला तो त्या क्षणाचा त्यांचा आनंद दिसत असतो, परंतु त्या आनंदापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी जे कष्ट आणि अभ्यास नावाची प्रोसेस केलेली असते, ती प्रोसेस आपल्या समोर बसलेल्या कोणालाही दिसत नसते. आणि म्हणून ज्यांना लेकरं मोठी घडवायची आहे, ज्या लेकरांना मोठं व्हायचं आहे, त्या लेकरांनी सुद्धा हे लक्षात घेणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे की तुम्हाला यश, ध्येय तुमचं पोहोचल्यानंतर ते सुख देत असतं, ते समाधान देत असतं, ते आनंद देत असतं, पण त्या यशापर्यंत पोहोचण्यासाठी जी प्रक्रिया असते, प्रोसेस असते, ती प्रोसेस तुम्हाला समाधान आणि सुख देत नसते, ती प्रोसेस तुम्हाला आनंद देत नसते, पण ती प्रोसेस तुम्हाला करावीच लागते. त्या प्रोसेस मधून जोपर्यंत तुम्ही जात नाहीत, तोपर्यंत तुम्ही त्या यशापर्यंत, त्या सुखापर्यंत पोहोचू शकत नाहीत. हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. तुम्हाला मायकल फेल्प्सची कथा कदाचित माहित असेल. मार्क स्पिट्झ नावाचा एक खेळाडू होता. मार्क स्पिट्झनं ऑलिम्पिक मध्ये सर्वाधिक मेडल जिंकले होते, सगळ्यात जास्त. एका ऑलिम्पिक मध्ये 7 का काहीतरी मेडल्स त्यानं जिंकले होते. आणि 32 वर्ष झाले तो मार्क स्पिट्झचा रेकॉर्ड कुणीच मोडत नव्हता. 32 वर्ष झाले एका ऑलिम्पिक मध्ये. आमच्या देशाला एका ऑलिम्पिक मध्ये एखादं दुसरं स्वर्ण मिळतं कदाचित. त्या एकट्या खेळाडूने एका ऑलिम्पिक मध्ये 7 मेडल्स मिळवले होते. आणि त्या मार्क स्पिट्झचा 32 वर्षाचा रेकॉर्ड होता. तो रेकॉर्ड मोडला 32 वर्षानंतर 2008च्या दरम्यान, मला वाटतं मायकल फेल्प्स नावाच्या खेळाडू. मायकल फेल्प्सनं 2008ला तो रेकॉर्ड मोडला आणि त्यानं 8 मेडल्स जिंकले एका ऑलिम्पिक मध्ये आणि पोहण्याच्या स्पर्धेमध्ये. आणि तो बाहेर आला आणि पत्रकारांना त्याला प्रश्न विचारला, तू पोहण्याच्या स्पर्धेत 32 वर्षाचा रेकॉर्ड मोडलायस, एका ऑलिम्पिक मध्ये 8 मेडल जिंकलेस आणि तू मार्क स्पिट्झचा रेकॉर्ड मोडलायस. मार्क स्पिट्झ पेक्षा तुझी जीवनशैली, तुझं राहणीमान काय वेगळं आहे, तू त्याच्यापेक्षा काय वेगळं केलं? मायकल फेल्प्स उत्तर देताना काय म्हणाला माहितीये का? मी मार्क स्पिट्झच्या सोबत, तो अंगावरती कसे कपडे घालतो, तो काय खातो, तो गळ्यात कशा सोन्याच्या साखळ्या घालतो, तो हातात काय घालतो, याच्याकडे मी त्या पाहून त्याच्याशी स्पर्धा केली नाही. मी विचार केला आणि अभ्यास केला. हे 32 वर्षाचा रेकॉर्ड आहे, तो जर मोडायचा असेल तर विचार करावा लागेल. हा रेकॉर्ड करण्यासाठी मार्क स्पिट्झनं काय केलं होतं? त्याच्या लक्षात आलं, मार्क स्पिट्झ एका दिवसामध्ये 8 तास पोहायचा. 8 तास मार्क स्पिट्झ पोहायचा, 8 तास पोहायची प्रॅक्टिस करायचा. मायकल फेल्प्स म्हटला, मला जर हा रेकॉर्ड मोडायचा असेल तर मी आता आजपासून 12 तास दिवसामध्ये पोहण्याची प्रॅक्टिस करेल. ते तुम्हाला करावं लागेल. 12 तास तो पोहायची प्रॅक्टिस करायचा. बघा, पाण्यात पोहणं सोपं आहे का? शरीर गळून पडतं, हातपाय उन्मळून पडतात. 12 तास तो पोहायचा. तर एका दिवसात 15 किलोमीटर तो पोहायचा. त्या मायकल फेल्प्सनं तेव्हा ते यश संपादन केलंय. आणि म्हणून तुम्ही तुमच्या लेकराची स्पर्धा करत असताना, इतरांशी ती स्पर्धा करत असताना, त्यानं काय केलं, कसे कपडे घातले, त्यानं कसं यश मिळवलं, याच्यापेक्षा सुद्धा त्या यशापर्यंत पोहोचण्यासाठी त्यानं जी मेहनत केली आहे, ती मेहनत करण्याची स्पर्धा तुमच्या लेकराला समजावून सांगणं मला वाटतं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. त्या दिशेनं सगळं असतं, पण आत्मविश्वासात आमची लेकरं कमी पडतात. त्याचं कारण आहे, बऱ्याचदा आपल्या मुखातून शब्द असतात की होऊ शकत नाही, हे शक्यच नाही. हे शब्द बऱ्याचदा पालकांनी मला वाटतं टाळणं गरजेचं आहे. आत्मविश्वास हा तुमच्या लेकरामध्ये गरजेचा. इथल्या प्रत्येक मुलाला मला हे सांगायचं आहे, तुमच्यात किती आहे, काय आहे, याच्यापेक्षा सुद्धा तुमच्यात आत्मविश्वास किती आहे हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. बऱ्याचदा बघा, वर्गामध्ये चुकत हुकत का होईना, पण निर्लज्जपणानं उभं राहून उत्तर देणारी, सरळ ह्यानं उत्तर देणारी मुलं आयुष्यात बऱ्याचदा पुढे जातात. बघा, लाज बाळगत नाही समाजाची आणि लोकांची, ती मुलं बऱ्याचदा पुढे जात असतात. बऱ्याचदा आपण काही कथा ऐकतो की काही प्राणी बहिरे असतात, चढण्याची स्पर्धा असते खांबावरती, सगळे गळून पडतात, कुणीतरी टोचण्यात येत आहे वरती जाताना, पण एक बहिरा जो असतो तो सगळ्यात वरती जातो, कारण त्याला ऐकूच येत नसतात लोकांच्या नकारात्मक गोष्टी. तुमच्या लेकरात तो आत्मविश्वास असला पाहिजे. इथल्या मुलांनाही मला ते सांगायचं आहे. सचिन तेंडुलकरचं उदाहरण सरांनी मगाशी सांगितलं. ते सचिन तेंडुलकर ज्यावेळी मैदानात खेळत होते, 2004-07च्या दरम्यान काहीतरी तो सामना ऑस्ट्रेलिया सोबतचा,
ब्रॅड हॉग नावाच्या खेळाडूची एंट्री झाली होती त्यावेळी, नेमकीच ब्रॅड हॉग नावाचा ऑस्ट्रेलियाचा खेळाडू. आणि ब्रॅड हॉगनं बॉल असा हातामध्ये पकडला, सचिन तेंडुलकर विश्वविख्यात क्रिकेटपटू आणि खेळतोय, आणि ब्रॅड हॉगनं बॉल फेकला आणि सचिन तेंडुलकरचा त्रिफळा उडाला. ब्रॅड हॉग प्रचंड आनंदी झाला, अरे क्रिकेटचा देव मानला जाणारा सचिन तेंडुलकरला मी हरवलाय. आणि सामना संपला. तो बॉल ब्रॅड हॉगनं घेतला आणि सचिन तेंडुलकरकडे तो घेऊन आला आणि सचिन तेंडुलकरांना असं म्हणायला लागला की आज माझ्या आयुष्यातला सुवर्णक्षण आहे, क्रिकेटच्या विश्वात तुमचं एवढं मोठं नाव आहे, मी माझ्या पहिल्या बॉलवरती तुमचा त्रिफळा उडवलाय, मला या बॉलवरती तुमची ऑटोग्राफ हवी आहे, तुमची सिग्नेचर हवी आहे, मला मेमरी म्हणून हा चेंडू बॉल माझ्या खोलीमध्ये लावायचा आहे. सचिन तेंडुलकरनं तो बॉल घेतला, त्या बॉलवरती ऑटोग्राफ तर केली, पण ती ऑटोग्राफ करत असताना सचिन तेंडुलकरनं त्याच्यावरती अगोदर एक वाक्य लिहिलं. ते वाक्य असं होतं, आज नंतर हा दिवस तुझ्या आयुष्यामध्ये मी पुन्हा कधीच येऊ देणार नाही, असं लिहिलं. सचिन तेंडुलकरनं ऑटोग्राफ केली. मला सांगा, हे सचिन तेंडुलकरनं लिहिलं, सहज लिहिलं असेल का? सचिन तेंडुलकर नावाच्या एवढ्या विश्वविख्यात खेळाडूनं ते सहज लिहिलं असेल का? हे करण्यासाठी सचिन तेंडुलकरला सामना संपल्यानंतर तीच बॅट हातामध्ये घेऊन तीच प्रॅक्टिस पुन्हा करावी लागली असेल. सचिन तेंडुलकर रिटायर होण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत क्रिकेटमध्ये नवीन काहीतरी शिकत होता, नव्या गोष्टींची प्रॅक्टिस करतच होता, आणि त्या मेहनतीच्या आत्मविश्वासाच्या बळावरती सचिन तेंडुलकर हे लिहू शकला. सामना संपल्यानंतर इतर खेळाडूंसारखे ऐशोआराम आणि मौज मजा करण्यास सचिन तेंडुलकरनं वेळ घातला असेल का? त्या गोष्टीवरती सचिन तेंडुलकरनं अधिक मेहनत केली. आणि म्हणून तुमच्या लेकरांच्या वागण्या बोलल्या, तुमच्या लेकरांच्या आयुष्यामध्ये तो आत्मविश्वास मला घेऊन यायचा असेल तर आपल्या लेकरांना ती मेहनत आपल्याला घडून आणणं, त्या मुलांना सुद्धा मेहनत घडून आणणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. हे व्हावं ही कामना या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला आवर्जून या ठिकाणी सांगायचे. अहो, शिवाजी महाराजांसारखं किती सोपं उदाहरण आमच्याकडे आहे. काय शिवाजी महाराजांकडे होता? आत्मविश्वास नावाच्या एका गोष्टीच्या बळावरती. किती छोटं राज्य आहे, बापाची जहागिरी म्हणून मिळालेलं हे पुण्या परगण्याचं जे राज्य आहे, एखादा जगाचा नकाशा घ्यायचा, एक पेन्सिल असा पेन उचलायचा, उचलून त्या नकाशावरती असा टेकवायचा, छोटं टिंब जे उमटतं त्या टिंबा इतकं नकाशावरती शोभून दिसेल एवढं छोटं राज्य. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी ते राज्य किती विस्तारित केलंय. अहत तंजावर तहत पेशावर, पाकिस्तानच्या सीमेला जाऊन थडका मारेल इतकं मोठं आमचं साम्राज्य स्वराज्य निर्माण केलंय. कशाच्या बळावरती? आत्मविश्वास नावाच्या गोष्टीच्या बळावरती ते प्राप्त केलंय. तो आत्मविश्वास आम्हाला आमच्या लेकरांच्या अंतःकरणात पेरता येणं, तो आत्मविश्वास आम्हाला आमच्या लेकराला देणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. अजून एक महत्वाची गोष्ट आहे, शेवटचे काही मिनिटांचा आपल्याकडे शिल्लक आहे, त्याची जाणीव मला पण आहे. शेवटच्या काही मिनिटांमध्ये तुम्हाला एक महत्वाची गोष्ट मला ठिकाणी सांगायची आहे. आयुष्यात जगत असताना तुम्ही किती पैसा कमावला, तुम्ही किती धन दौलत, घोडा गाडी बंगला श्रीमंती कमावली, तुमची लेकरं हे कमावण्यासाठी तुम्हाला मोठी करायची आहे, या गोष्टींपेक्षा सुद्धा मला काही गोष्टी फार महत्वाच्या वाटतात. इथल्या प्रत्येक मुलांची मला आता काही गोष्टी बोलायच्या, आवर्जून त्यांना काही गोष्टी तुमचा भाऊ या नात्यानं या ठिकाणी सांगायच्या. मित्रांनो, काय असतं, चित्रपटामधला एखादा हिरो हिरोईन, आणि बऱ्याचदा आमच्या मराठवाड्याच्या भागात जर गेलं नवले सर, तर बऱ्याचदा आमच्या पोरांना राजकीय लोक फार आवडतात. म्हणजे राजकीय एखादा पुढारी जर गावात आला, पायातल्या चपला सुटेपर्यंत, अंगातले कपडे फाटेपर्यंत त्यांच्या मागे पळणारी लोक आम्हाला समाजात पाहायला मिळतात. पण आई बापाचं आम्हाला काहीच वाटत नाही. हे दुर्दैव आहे समाजाचं. मला इथल्या प्रत्येक मुलाला सांगायचं आहे की चित्रपटातली एखादी हिरोईन आली की तिच्यासोबत फोटो काढला, एखादा हिरो आला त्याच्यासोबत फोटो काढला, पोरं त्या फोटोला घेऊन आयुष्यात इतके सुखी होतात, त्यांना वाटतं आयुष्याचं सगळं समाधान कमावलं, आयुष्यात आता कमवायचं काही शिल्लक राहिलं नाही. तो फोटो असा फ्रेम करून लावायचा. चित्रपटातले हिरो हिरोईन आम्हाला फार मोठे वाटायला लागतात. मी सांगेन, कदाचित एखाद्या चित्रपटातली ऐश्वर्या रॉय नावाची हिरोईन तुम्हाला खूप सुंदर वाटत असेल, एखाद्या चित्रपटातली प्रियंका चोप्रा नावाची हिरोईन तुम्हाला खूप सुंदर वाटत असेल, पण या जगाच्या पाठीवरती तुमच्या आई इतकी सुंदर बाई दुसरी कोणीच नसते, हे काळजात करून ठेवा. तुमच्या आई इतकी सुंदर बाई या जगाच्या पाठीवरती कोणीच नसते, हे तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला वाटतं काळजात करून ठेवणं गरजेचं आहे. मी शिवाजी महाराजांचं उदाहरण सातत्यानं देतोय. मला सांगा, माणूस मोठा तो असतो ज्याला आई आणि बाप नावाचा हा संस्कार कळतो, ज्याला आई आणि बाप नावाची ही माणसं कळतात, ही आई आणि बाप नावाची शुद्री काळजात घेऊन जगणं ज्याला कळतं. ही लेकरं मोठी होत असताना ह्या पोरांना तुम्ही जे देताय ना, तुमच्या मुलाला क्लासेस पर्यंत नेऊन घालताय ना, त्याच्या पायातल्या चपलापासून केसाला लावायच्या तेलापर्यंत बाप सगळं प्राप्त करून देतो, आई कष्टातून प्राप्त करून देते. त्याची चीज, त्याची किंमत त्या लेकराला कळणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. मला सांगा, शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती का केली? हो, बऱ्याच लोकांना कोणालाच प्रश्न पडला नसेल की शिवाजी महाराजांनाच का वाटलं या जगात की मी हातात तलवार घ्यावी आणि स्वराज्याची उभारणी करावी? अहो, वय किती कमी होतं, तलवारी इतकं वजन असेल त्या वयात तलवार हातामध्ये घेतली आणि स्वराज्याची निर्मिती केली. का वाटलं? याचं उत्तर ऐका आज, हे उत्तर घरी घेऊन जा. शिवाजी महाराजांनी चिंतन केलं आणि एके दिवशी त्यांनी आई जिजाऊच्या डोळ्यात पाहिलं, आपल्या आईच्या डोळ्यात पाहिलं, आईच्या डोळ्यात शिवाजी महाराजांनी पाहिलं आणि त्यांच्या लक्षात आलं. काय लक्षात आलं?
शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं की माझ्या आईला जिजाऊला वाटतंय माझ्या नवऱ्यानं म्हणजे शहाजी राजानं किती दिवस तिकडे बंगळूरला आदिलशाची निजामशाची चाकरी करायची, अरे आमचं स्वतःचं स्वतंत्र राज्य उभं राहिलं पाहिजे, माझ्या रयतेचं राज्य उभं राहिलं पाहिजे. आई जिजाऊच्या डोळ्यातलं स्वप्न साकारण्यासाठी शिवाजी महाराजांनी हातामध्ये तलवार घेतली. या जगाच्या इतिहासात समोरून जर एखादा भैया आला की आम्हाला प्रेमानं त्याला भैया साहेब म्हणायची सवय, समोरून जर काका आले की काका साहेब म्हणायची सवय, दादा आले की दादा साहेब म्हणायची सवय, अण्णा आले की अण्णा साहेब म्हणायची सवय आहे. पण या जगाच्या पाठीवरती आईला साहेब म्हणणारा कोणी माणूस आहे का सर? आहे का? या जगात कोणी आईला साहेब म्हणताय का? एकटा माणूस आहे छत्रपती शिवाजी राजा जो आईला मा साहेब म्हणतायत. आपल्या आईला मा साहेब म्हणणारा एकमेव माणूस या जगाच्या पाठीवरती छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला पाहायला मिळतोय. ही प्रेरणा, ही आत्मीयता आपल्या पालकांच्या बाबतीत या लेकरांच्या मनात आज निर्माण होणं मला वाटतं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. तेव्हा तो आत्मविश्वास, तेव्हा ती क्षमता, तेव्हा ते जगण्यासाठी आवश्यक असलेले संस्कार तुमच्या लेकरांच्या काळजावरती तुम्ही देऊ शकता आणि ती लेकरं निर्माण घेऊन पुढे जाऊ शकतात हे लक्षात घ्यायला शिका. आणि मुलांनाही मला सांगायचंय, या जगात डोळे झाकून विश्वास ठेवावा अशा शक्ती तुमचे गुरु, तुमचे आई वडील एवढेच आहेत. या जगाच्या पाठीवरती असा नम्रतेनं माथा झुकवाव्यात अशा जागा आता फार कमी झालेत हे लक्षात ठेवायला शिका. घराचा उमरा ओलांडा, आता तुम्हाला कळणार नाही, ही मोठी माणसं जी पालक बसली त्यांच्या लक्षात येईल. घराचा उमरा ओलांडून जरा असं बाहेर पडलं ना बाळांनो, मुलांनो, पावला पावलावरती दुनिया भेटते, पावला पावलावरती लोक भेटतात. मित्र मैत्रीण नाते गोते सगळे सोयरे सगळे भेटतात. आणि प्रत्येकाचा काय एकच प्रश्न असतो, प्रत्येकाचा एकच प्रश्न, तू काय कमावलं, तू कसं कमावलं, तू किती कमावलं. पण एकटी आई असते की नसते मला सांगा? एकटी आई असते. तुम्ही शाळेतून कॉलेजमधून क्लासेस मधून जेव्हा घरी जाता तेव्हा घरी गेल्यानंतर तुमचा डबा उघडते आणि लेकराला विचारते, बाळा डबा खाल्लास ना, काही खाल्लंस की नाहीस आज? हा प्रश्न विचारणारी ही ममता फक्त आईच्या ठिकाणी असते. म्हणून कुणीतरी फार सुंदर म्हटलंय की तुमच्यावरती डोळे झाकून प्रेम करणारी प्रेयसी असते, डोळे उघडे ठेवून प्रेम करणारी मैत्रीण असते, डोळे ओटारून आणि मोठे करून प्रेम करणारी पत्नी असते, बायको असते. पण डोळे मिठेपर्यंत लेकरावरती प्रेम करते ना, ती फक्त आई असते, ती फक्त आई असते. हे लक्षात ठेवायला ती आई नावाची शिदोरी आज या लेकरांना सोबत घेऊन जगणं मला वाटतं जमणं सगळ्यात जास्त गरजेचं. हे सगळं करत असताना ही आत्मीयता जगणं सगळ्यात जास्त गरजेचं, हे मला आवर्जून या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगायचं. आमच्या मराठवाड्यातले फमू शिंदे नावाचे कवी फार सुंदर कविता लिहितात. आई काय असते, आई काय असते असं लिहिताना फमू शिंदे असं म्हणतात, दुधावरची साय असते, वासराची गाय असते, लंगड्याचा पाय असते, आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही आणि उरतही नाही. ही आई नावाची शिदोरी ज्याला सोबत घेऊन आयुष्यभर जगणं जमलं ना, तो माणूस माझ्या दृष्टीने मोठा आहे. ते मोठे पण तुम्हाला कमावणं जमलं पाहिजे. मित्रांनो, एक लक्षात घ्या, आई तुम्हाला जन्म देत असते ना, आपला ज्यावेळी जन्म होतो ना त्यावेळी तो फक्त आपला झालेला जन्म नसतो, त्यावेळी दोन लोकांचे जन्म होतात, एक आपला आणि आपल्या आईचा सुद्धा तो दुसरा जन्म असतो. आई स्वर्गाच्या उमऱ्याला स्पर्श करून परत आलेली असते. मृत्यूच्या दारातून तुमची आई 9 महिने तुम्हाला पोटात बाळगून तुमचा जन्म देते, त्यावेळी परत आलेली असते. हे लक्षात ठेवायला शिका. म्हणून त्या आईची किंमत आज लेकरांना कळणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. दुसरा मुद्दा असा आहे की बाप नावाचं पात्र आपल्या आयुष्यातले बघा सर, बाप नावाचं पात्र बऱ्याच मुलांना, बऱ्याच मुलींना बाप रागावतो बघा. बाप कठोर असतो, बाप कठोर असतो, बाप असा नारळासारखा असतो, कठोर, मधून मुलायम असतो, पण तो लेकरांना कधी कळतच नाही. बाप रागावला, कुठेतरी चुकलं, एका दुसरा मार्क कमी पडला, काही नाही मिळालं, बाप रागावला, चिडला की पोरं लगेच म्हणतात आमच्या बापाला काही कळतच नाही, बापाला समजतच नाही, वडिलांना काही कळतच नाही. वडिलांच्या प्रतीच्या ह्या भावना संवेदना तुमच्या माझ्या अंतःकरणात असतात बघा. सर्रास समाजामध्ये लेकराला पंख फुटले, वाचा आली, 2 पावलं चालायला लागली की पोरांच्या मुखातून एक प्रश्न असतो की माझ्या बापानं माझ्यासाठी काय कमवून ठेवलं, त्याच्यासाठी त्याच्या बापानं बघा कसा गाडी बंगला घोडा सगळं कमवलं, माझ्या बापानं काय कमवलं? मला सांगा, शिवाजी महाराजांच्या बापानं काय कमवलं होतं? काय दिलं शिवाजी महाराज? बंगळुरूवरून लहान वयात निघाले पुण्याच्या दिशेनं, त्यावेळी लाल महालात आले, राहिले, स्वराज्य निर्माण केलं. 2च गोष्टी दिल्या, प्रतिपश्चंद्र रेखे वर्धिर विष्णुर विश्ववंदिता शाह सुनो शिवसैशाय मुद्रा भद्राय राजते. आत्मविश्वास देणारे राजमुद्रा दिली, समतेचं, स्वातंत्र्याचं, क्रांतीचं, वारकऱ्यांचं प्रतीक असलेला भगवा ध्वज तिला. 2 गोष्टी घेतल्या आणि त्या बळावरती शिवाजीराजे आले. आईनं वाटेतले काटे दूर केले, बापानं हा लख प्रकाश दिलाय, ध्येयापर्यंत माझा शिवाजीराजा पोहोचला. ते ध्येय तुमच्या अंतःकरणात आहे. तुमचे आई बाप तर आज तुमच्या आयुष्यातले सगळे काटे वाटे दूर करतायत, वाटेल ते अडथळे दूर करतायत. आणि पोरं बापाला प्रश्न विचारतायत माझ्या बापानं काय दिलं? बापाच्या स्वप्नासाठी, आईच्या स्वप्नासाठी तुम्हाला जगता येणं गरजेचं आहे. अनेकांना वाटतं बाप रडत नसतो, बाप कठोर आहे, बापाच्या डोळ्यात अश्रू येत नाहीत, बापाला संवेदना नाहीत, बाप मृदू आहे, मुलायम आहे. पण बाप रडतो हे जर पाहायचं असेल तर तुमच्या घरात एखाद्या मुलीला वाटं लावल्याच्या नंतर, सासरी गेल्यानंतर दूर कोपऱ्यात सगळे एका बाजूला असतात आणि बाप एका कोपऱ्यात जाऊन असा
त्या कशाला तरी मिठी मिळून डोळ्यातून अश्रू ढळत असतो. तो बाप कधीतरी पहा, लक्षात येईल, बाप सुद्धा रडतो, बापाच्या संवेदना सुद्धा हळव्या असतात. तुम्ही एखाद्या परीक्षेत नापास झालात, कमी मार्क मिळाले, बाप चिडेल, रागावेल तुमच्यावरती, अशा भाकरीचं गाठोडं बांधेल, डबा घेईल, दूर कामाला कुठेतरी जाईल, कामावरती असेल, शेतात असेल, दुपारची वेळ होईल, पोटात कावळे ओरडतील, भूक लागेल, डबा सोडेल, भाकरीचा घास घेऊन असा घशात गिळायचा आहे. बापाच्या डोळ्यात खळखळ सुरू येतात. त्या बापाला असं वाटतं, माझ्या पोरावरती मी रागावलो, चिडलो, पण माझ्या पोराला काहीतरी देण्यात मी कुठंतरी कमी पडलो असेल का, कमी पडलो असेल का, या जाणीवेनं बापाच्या डोळ्यातून अश्रू येतात. एवढा विचार तुमचा बाप तुमचा करत असतो, हे लक्षात ठेवायला शिका. अनेकांना वाटतं बाप रडत नाही, बापाच्या डोळ्यातले अश्रू तुम्हाला दिसत नाहीत, बापाला संवेदना नसतात. त्या पोराने ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. अनिल दीक्षित नावाचे कवी फार सुंदर कविता लिहितात की बाप कसा आहे, तुमचा बाप कसा आहे. अनिल दीक्षित असं म्हणतात, अरे बाप म्हणजे कसा, जसा पाण्यातला मासा त्याच्या डोळ्यातला थेंब पोरा दिसणार कसा. अरे बाप काय आहे, बाप तलवार आहे, बाप ढाल आहे, बाप पेटती मशाल आहे. अरे तुमचा बाप जागतो ना, म्हणूनच तुमचं घर खुशाल आहे. घराला खुशाली प्रदान करणाऱ्या त्या माय आणि बापाची किंमत या पिढीच्या अंतःकरणात आज निर्माण झाली, रुजली, तर तुम्ही तुमच्या यशापर्यंत सहज पोहोचू शकता, तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकता. हे लक्षात ठेवायला शिका. मोठं का व्हायचंय, कष्ट का करायचंय, आई आणि बाप यांच्या डोळ्यातल्या स्वप्नासाठी कष्ट करायचंय. बाबासाहेब आंबेडकरांच्या आई लहानपणी वारल्या, बाप लेकराला शिकवण्यासाठी शहरात घेऊन आला रामजी बाबा. बाबासाहेबांचे वडील कष्ट करतायत, काबाड कष्ट करतायत, जेवण बनवतायत, संध्याकाळी घरी येऊन बाबासाहेबांना जेवणाचं ताट वाढतायत. बाबासाहेब जेवण करतात, अभ्यास करतात, झोपी जातायत. आणि बाबासाहेब आंबेडकर बापाला एक दिवशी हात पकडून रामजी बाबाला म्हणतात, बाबा तुम्ही जेवता कधी. रामजी बाबा म्हणतात, मी जेवेल, टाळाटाळ करतायत. आणि बाबासाहेबांच्या लक्षात येतं, भाकरीची दुरडी उघडून पाहतायत, भाजीचं टोपलं ते उघडून पाहतायत, भाजीचं पातेलं, त्यात अन्नाचा कण सुद्धा शिल्लक नाही. बाबासाहेबांच्या डोळ्यातून अश्रू येतात. बाप रामजी बाबाला खळखळ घट्ट मिठी बाबासाहेब मारतायत. आणि बाबासाहेब आंबेडकर रामजी बाबाला म्हणतात, बाबा अहो माझ्यासाठी एवढं सगळं करता, बाबा तुमच्या पोटाला भूक लागत नाही का, बाबा तुम्ही उपाशी पोटी कसे झोपी जाता. रामजी बाबा आपल्या लेकराला, भीमराव रामजी आंबेडकर नावाच्या त्या लेकराला बाबासाहेबांना समजावताना सांगतायत, तिथल्या प्रत्येक बापाला हे समजावणं जमलं पाहिजे. बाबासाहेबांना समजावताना त्यांचे बाप रामजी बाबा म्हणतात की अरे बाबासाहेबांना म्हणतात, भिबा अरे भाकरीच्या तुकड्यानं माझ्या पोटाची भूक भागणार नाही. माझा भिवा ज्यावेळी शिकून सवरून एवढा मोठा होईल की जगाच्या सुद्धा नजरा माझ्या बाबासाहेबाकडे, भिवाकडे बघताना त्या ठिकाणी उंच होतील. एवढा मोठा माझा लेकरू जेव्हा होईल त्यावेळी माझ्या पोटाची खरी भूक भागली जाईल. ही भूक तुमच्या पोटात आहे हे तुमच्या लेकरांना, पालक मंडळीनं कधीतरी तुम्हाला जाणून देणं मला वाटतं सगळ्यात जास्त गरजेचं. हे जाणून देता आलं पाहिजे. जिथं जातो ना तिथं मी हे उदाहरण एक आवर्जून सांगत असतो, ते तुम्हालाही मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं. तुम्ही कदाचित माझ्या युट्यूब वरती ते ऐकलं असेल, आवर्जून सांगायचंय. माझ्या दृष्टीनं मोठं लेकरू कोण इथं समोर बसलेल्यांपैकी, ज्या लेकराला आईच्या डोळ्यातलं स्वप्न आणि बापाच्या फाटक्या बनियांची किंमत कळाली ना, ते लेकरू माझ्या दृष्टीने सगळ्यात मोठं आहे. वडार समाज आहे बघा, वडार समाज, महाराष्ट्रामध्ये वडार समाज. मी उदाहरण आवर्जून सांगत असतो. महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यात वडार समाज आहे, प्रचंड कष्टाळू समाज आहे सर. एक वडार समाजातली बाई 12 वर्षाचं लेकरू आहे, रस्त्यावरती खडी फोडायच्या कामाला जाते. घरात 18-20 दारिद्र्य आहे, पोटाची भूक भागण्यासाठी काम करायचंय. अंगात एके दिवशी ताप आहे, तापेनं फनफनली तरी कामाला गेली आहे, काम करतेय. लेकरू 12 वर्षाचं शेजारी खेळतंय. सुटाबुटातला कलेक्टर गाडीत लाल दिव्याची गाडी येते, रस्त्यावरती येते. बाईला काम होत नाही, दुखतंय. बाईच्या जवळ येऊन उभा राहते, बाई काम करत असते. ते कलेक्टर खाली उतरतो सुटाबुटातला, त्या बाईच्या जवळ जातो. 12 वर्षाचं लेकरू पाहताय. त्या वडार समाजातल्या दगड फोडणाऱ्या बाईला कलेक्टर वाटेल त्या शिव्या देतो. पोरांना ऐकल्या असतात त्या शिव्या. पोरगा आईच्या जवळ जातं, कलेक्टर गाडीत बसतो, निघून जातो. 12 वर्षाचं लेकरू आईच्या जवळ जातं, आईच्या खांद्यावरती असा हात ठेवतं. आईला विचारता, आई ते कोण होतं ग. आईच्या डोळ्यातून खळखळ अश्रू उगलतात. आणि आई त्या 12 वर्षाच्या लेकरावरती चिडते आणि म्हणते, हो तिकडे बाजूला, तुला नाही कळायचं ते कोण होतं. अरे ते कलेक्टर असतात, फार मोठे साहेब असतात. पोरगं चिडतं, आईच्या हातातला ते दगड फोडण्याचा हातोडा आणि छन्नी घेतं, एका खडकावरती जातं. खडकावरती छन्नीवर हातोड्याचे असे घाव घालत राहतं. काहीतरी अक्षर तिथं असे कोरत राहतं. आईला वाटतं पोरगं काय वेडेपणा करतंय. आई धावत धावत लेकराच्या जवळ जाते. लेकरानं त्या दगडावरती खडकावर काय कोरलंय हे आई पाहते. त्या पोराच्या हातातला छन्नी हातोडा असा हिसकावून घेते. आई वाचते त्या लेकरानं काय लिहिलंय. स्वतःचा पदर घेते, तिथे अशी माती अशी जराशी पुसते. त्या 12 वर्षाच्या लेकरानं त्या खडकावरती काय कोरले ते वाचल्याबरोबर त्या आईच्या डोळ्यातून अश्रू खळखळ ओघळायला लागतात. त्या 12 वर्षाच्या लेकरानं तिथं लिहिलेलं असतं, आई तुझ्या डोळ्यातून ओघळणाऱ्या प्रत्येक अश्रूच्या थेंबाचा बदला घेण्यासाठी मी सुद्धा एक दिवस कलेक्टर होणारच. तुम्हाला सांगत असताना आज मला अभिमान वाटतो. या महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यातल्या जीवचं ते पोरगाच कलेक्टर आहे. वास्तव घटना आहे, सत्य आहे. ते पोरगाच कलेक्टर आहे. ज्या लेकराला आईच्या डोळ्यातलं हे स्वप्न
आणि मगाशी म्हटलं तसं बापाच्या फाटक्या बडींची किंमत कळाली ना, ते लेकरू माझ्या दृष्टीने आयुष्यात सगळ्यात मोठं झालं. हे मोठेपण तुमच्या लेकरांनो, मुलांनो तुम्हाला निर्माण करता येणं गरजेचं. आई बापांच्या स्वप्नासाठी संघर्ष करतात, ज्या लेकराला आला ना ते लेकरू माझ्या दृष्टीने मोठं आहे. छोटी मोठी संकट आली, परिस्थितीच नाहीये, छोटा पराभव आला, काहीतरी कमी मार्क्स मिळाले, परिस्थितीचा भाऊ करायची सवय अनेकांना असते. आम्ही केला असतो पण आमची परिस्थितीच नाहीये, आम्ही ते केलं असतं पण आमची परिस्थिती नाहीये. संकट आलं, मोडून पडायचं. माझ्या आयुष्यात ते संकट आलं म्हणून मी उभाच राहू शकलो नाही. माझा इथे पराभव झाला, मला 10वीला एवढे गुण कमी मिळाले म्हणून मी तो करू शकलो नाही. डॉक्टर एपीजे अब्दुल कलामांचं उदाहरण सगळ्यांना माहिती आहे. व्हायचं होतं इंडियामध्ये अधिकारी, झाले देशाचे राष्ट्रपती. इंटरव्ह्यूला गेले, सगळ्या परीक्षा उत्तीर्ण होऊन इंटरव्ह्यू नापास झाले, आत्महत्येचा विचार डोक्यात आला. गंगेच्या तीरावर बसलेले शिवानंद सरस्वती शंकराचार्य आले. एक पोरगा मुस्लिम समाजातला आहे, जातपात धर्मपंथ पाहिला नाही, खांद्यावर हात टेकवला, पाणी दिलं प्यायला, थोडं अन्न दिलं, विचारलं बाळा काय झालंय? एपीजे अब्दुल कलाम नावाचं लेकरू म्हणते आत्महत्या करायची, मृत्यू स्वीकारायचा आहे, माझं ध्येय पूर्ण झालं नाही, अधिकारी होऊ शकलो नाही. इंडियात अधिकारी व्हायचं होतं, अधिकारी नाही होऊ शकलो. शिवानंद सरस्वतीने सांगितलेलं वाक्य काळजावरती करून ठेवा. ते म्हणाले, बाळा, ईश्वरानं एक अधिकारी होण्याचा दरवाजा तुझ्यासाठी बंद केला असेल, पण ईश्वरानं दुसरे भले मोठे 7 दरवाजे, मोठा दरवाजा तुझ्यासाठी उघडलाय. एपीजे अब्दुल कलामांनी ते स्वप्न अंगीकारलं, ते ध्येय उराशी बाळगलं, तो दरवाजा ओळखला. एपीजे अब्दुल कलाम मार्गस्थ झाले त्या क्षणापासून आणि सगळं संपलं. पायाखालची वाळू सरकली, डोक्यावरचा आकाश फाटला. अशा परिस्थितीतला एपीजे अब्दुल कलाम नावाचा पोरगा पुन्हा धीरोदात्तपणे उभा राहिला. या देशाला मिसाईल मॅन म्हणून आपलं नवलौकिक प्राप्त करत असताना या देशाची मान तर अभिमानाने उंचावलीच, पण या देशाचे राष्ट्रपती झाले. आणि महात्मा गांधीजींच्या नंतर जात पात धर्म पंथ सगळं विसरून या देशानं ज्या एका माणसावरती एकसंध प्रेम केलं, त्या माणसाचं नाव झालं डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम. हे मोठेपण त्यांनी प्राप्त केले. म्हणून संकट, पराभव तुम्हाला संपवतो अशातली गोष्ट नसते. परिस्थितीचं रडगाणं गाणाऱ्यांनी बघा, शिक्षणाच्या बळावरती मोठा झालेला माणूस बाबासाहेब आंबेडकर आहेत. मी नेहमी सांगत असतो, ज्या बाबासाहेब आंबेडकरांची तर परिस्थिती किती विकलांग आहे. तुम्हाला मला तर एसी रूम मध्ये बसून शिक्षण आहे, तुम्हाला मला तर सगळ्या गोष्टी आहेत. बाबासाहेब आंबेडकर तर उमऱ्याच्या बाहेर बसायचे, उमऱ्याच्या बाहेर, वर्गाच्या बाहेर बसवायचे. इंग्रजांचं शासन आहे, गुरुजी उमऱ्याच्या बाहेर बसवायचे, छडी बाहेरून फेकून मारायची. वर्गात एखाद्या फळ्यावरती गणित सोडवायला द्यायचं, सगळ्या पोरांना उत्तर येत नसायचे. उमऱ्याच्या बाहेर बसलेलं पोरगं सगळं शिकायचं आणि हात वरती करायचं, हातात खडू घ्यायचा आणि फळ्यावरती सुद्धा गणित सोडू दिलं जात नसायचं. इतकी वाईट परिस्थिती बाबासाहेबांची होती. परिस्थितीचं रडगाणं आम्ही करतो. उमऱ्याच्या बाहेर बसणारं पोरगं, इन्स्पेक्शन साठी अधिकारी यावे, त्या इन्स्पेक्शन साठी आलेल्या अधिकाऱ्यांनी वर्गातल्या पोरांना प्रश्न विचारायची. उमऱ्याच्या आतमध्ये बसलेल्या एकाही पोराला प्रश्नाचं उत्तर येत नसायचं आणि उमऱ्याच्या बाहेर बसलेल्या या बाबासाहेबांचा सगळ्या प्रश्नाला हात वरती असायचा आणि अधिकाऱ्यांनी विचारायचं, बाळा तुझं नाव काय? इंग्रज अधिकारी म्हणायचे. बाबासाहेब अभिमानानं म्हणायचे, साहेब मला भिवा म्हणतात पण माझं नाव भीमराव रामजी आंबेडकर आहे. अधिकारी असा गालगुसा पकडायचे, म्हणायचे, बाळा 5वीच्या वर्गातल्या बाबासाहेबांना उमऱ्याच्या बाहेर बसतोस, किती वाईट तुझी परिस्थिती, पण या शाळेची लाच तू राखलीस. अरे बाळा, आता शेवटचा एक प्रश्न विचारू का तुला? बाबासाहेब म्हणायचे, हो विचारा साहेब. आणि अधिकारी म्हणायचे, सांग बाळा, या पृथ्वीपासून सगळ्यात दूरचा ग्रह कोणता? आणि बाबासाहेब आंबेडकर खाली मान घालायचे, डोळ्यात पाणी यायचं आणि अधिकाऱ्यांना म्हणायचे, माफ करा साहेब, या पृथ्वीपासून सगळ्यात दूरचा ग्रह कोणता हे मला माहित नाही, कारण माझ्यासाठी सगळ्यात दूरचा ग्रह वर्गाच्या कोपऱ्यामध्ये ठेवलेला पाण्याचा माठ आहे. पाण्याचा माठ वर्गाच्या कोपऱ्यातला माझ्यासाठी सगळ्यात दूरचा ग्रह आहे. वर्गाच्या कोपऱ्यात ठेवलेल्या पाण्याच्या माठाला सुद्धा हात लावू दिला जात नव्हता. इतक्या विकलांग परिस्थितीमध्ये स्वतःच्या काळजाचं रक्त आपल्या लेखणीला पाजून, आपल्या लेखणीच्या सामर्थ्यातून या देशाचं संविधान निर्माण करून दिल्लीच्या तख्ताला आम्ही खेचून खाली आणू शकतो. हे सामर्थ्य आमच्या मनगटात त्या माणसानं दिलं. किती मोठा झाला हा माणूस. अरे ज्या माणसाला या देशात उमऱ्याच्या बाहेर बसवलं, त्या माणसाचा पुतळा अमेरिकेतल्या एका महत्वाच्या विश्वविद्यालयामध्ये बाबासाहेबांची प्रेरणा घेणाऱ्या बराक ओबामा नावाच्या माणसाच्या हाताने त्या पुतळ्याचं उद्घाटन व्हावं. त्या पुतळ्यावरती शब्द असावेत, द सिम्बॉल ऑफ नॉलेज डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. जगाच्या ज्ञानवेशीवरती या जगाचं ज्ञानतीर्थ म्हणून उमऱ्याच्या बाहेर बसणारं पोरगं शोभावं लागावं. एवढं मोठं आमच्या लेकरांना होता आलं पाहिजे. हे मोठेपण आम्हाला कमावता आलं पाहिजे. परिस्थितीच्या छाताडावरती पाय रोवून उभा राहण्याचं सामर्थ्य तुम्हाला आणि मला देता आलं पाहिजे. संकट काय आहे? संकट ही देवाची सगळ्यात आवडती मुलगी असते. संकट म्हणजे देवाची सगळ्यात आवडती मुलगी समजायचं. देव तो कुणाच्या हातात देईल का? देव आहे तो, जो पेलू शकतो, ज्याच्या सामर्थ्य आहे ते संकट पेलण्याचं, त्या देवाच्या आवडत्या मुलीला तो त्याच माणसाच्या हातात देत असतो. म्हणून संकट आले म्हणजे सगळं संपलं असं कधी समजू नका. हे आवर्जून या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगायचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, संधी मिळत नाही, संधीच मिळत नाही. संधी मिळाली असती तर केलं असतं, संधी मिळाली असती तर असं झालं असतं, तसं झालं असतं. हे बरेच मुलं म्हणतात, बऱ्याच पालकांचं रडगाणं असतं. तर त्या पालकांना आणि मुलांना मला सांगायचं, न्यूटन जेव्हा सफरचंदाच्या झाडाखाली बसला, न्यूटन सफरचंदाच्या झाडाखाली बसला, गुरुत्वाकर्षणाचा शोध त्यानं लावला ना. न्यूटनने सफरचंद खाली पडायची वाट पाहिली का? संधी त्यानं शोधली ना. सफरचंद किती वेळा पडलंच ना पहिल्यांदा खाली.
सफरचंद काय आयुष्यात पहिल्यांदा खाली पडत होतं का? त्याच्या मागे कित्येकदा सफरचंद खाली पडत होतं, पण एवढ्या छोट्या गोष्टी सुद्धा त्या माणसानं संधी शोधली आणि एवढा मोठा शोध लावण्याचं काम झालं, हे तुम्हाला कळालं पाहिजे. शेवटच्या 2 मिनिटांकडे वळत असताना अजून ही एक महत्वाची गोष्ट सांगायची, मगाशी बोलताना राहून गेली, की पालकांना सवय असते हे शक्य नाही, ते होऊच शकत नाही. हे पालक मंडळींनो विनंती आहे, हात जोडून तुम्ही टाळा. होऊ शकत नाही, अशक्य आहे, शक्यच नाही, हे टाळा. मुलांना सकारात्मक वातावरणामध्ये ठेवता आलं पाहिजे. कोंबड्याच्या खुराडाचं उदाहरण मी नेहमी सांगत असतो बघा. गरुड आहे, गरुड असा आकाशातून झेपावतोय आणि गरुडाचा अंडा अचानक चुकून असं कोंबड्याच्या खुराडात पडलं. कोंबड्याचं खुराडा किती जणांना कळतं ना? कोंबड्याचं खुराडा, कोंबड्या असतात त्याच्यामध्ये सगळ्या कोंडलेल्या. कोंबड्याच्या खुराडात पडलं. मला सांगा, कोंबड्याच्या खुराडात गरुडाचं अंड पडलंय, त्याच्यावरती कोंबडी बसलीये, पिलू कशाचं बाहेर येईल? गरुडाचं येईल की कोंबड्याचं? गरुडाचंच येईल ना. पण ते गरुडाचं पिलू कोंबड्याच्या खुराडात लहानसं मोठं दुडू पळतंय आणि एके दिवशी आकाशातून असा राजबंडा गरुड उडतोय. त्यानं त्या गरुडाकडे पाहावं, कोंबड्याच्या पिलानं गरुडाच्या पिलानं सगळ्या कोंबड्यात राहिलेल्या, आणि कोंबड्याच्या पिलानं म्हणावं, अरे बघा ना किती राजबंडा पक्षी आहे, याच्यासारखा आपल्याला कधी होता येईल? तो गरुड असून सुद्धा त्याला माहित नाही की मी याच्यासारखा होऊ शकतो. हे का झालं? कारण तो कोंबड्याच्या खुराडात राहिला. तशी आमची लेकरं जर अशा काही कोंबड्याच्या खुराडांमध्ये असली तर पहिल्यांदा ते ओळखा आणि लेकरांना त्या कोंबड्याच्या खुराडाच्या बाहेर सगळ्यात पहिल्यांदा काढायला शिका. हे आज पालकांना जमणं मला वाटतं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. बऱ्याचदा मुलं स्वतःला फसवत असतात, मागे बसतात क्लासमध्ये, वर्गात चुका करतात. लेकरांना वाटतं पालकांना फसवतोय, शिक्षकांना फसवतोय. तुम्ही त्यांना फसवत नसता बाळांनो, तुम्ही स्वतःला फसवत असता, हेही लक्षात घ्या. शेवटचं एक सांगतोय की शिक्षणाच्या प्रक्रियेत आहात, शिक्षण घेताय, शिक्षणाचा अर्थ सगळ्यात पहिल्यांदा समजून घ्या. बघा, शिक्षण म्हणजे काय? सर म्हणाले तसं पैसा कमवणं म्हणजे शिक्षण नाही. करिअर म्हणजे फक्त पैसा कमवणं नाही, हे लक्षात घ्यायला शिका. शिक्षणाचा अर्थ माझा सांगू, मी सावित्रीबाई फुलेंच्या काव्य फुले नावाच्या काव्यसंग्रहात वाचलं सर, फार सुंदर शिक्षणाचा अर्थ आहे. सावित्रीबाईंनी काय लिहिलं माहितीये का? सावित्रीबाई फुले त्यात असं लिहितात, शिक्षण म्हणजे काय? सावित्रीबाई म्हणतात, शिक्षणाने जाते पशुत्व आणि येते मनुष्यपण पहा. इतकी सोपी साधी सरळ व्याख्या. तुमच्यामध्ये माणूस म्हणून जे गुण रुजवण्याचं काम करताना ते शिक्षण असतं, ते शिक्षण तुमच्या मनात रुजलं पाहिजे. नाहीतर रिसेप्शन वरती टाय सूट बूट घालून बसलेली एखादी मुलगी इंग्रजीचे 2 शब्द बोलली की आपल्याला वाटतं वाव किती हुशार आहे, किती विद्वान आहे. पण शेतात राबणारी, काबाड कष्ट करणारी आपली आई फाटक्या कपड्यात असली की आपल्याला वाटतं आपली आई अडाणी आहे. हे जर असेल तर तुमच्या त्या शिक्षणाला काही अर्थ उरत नाही, हे लक्षात ठेवायला शिका. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, सरांनी ज्या करिअरच्या संधी सांगितल्या, करिअरच्या या वेगवेगळ्या संधी आपल्याला हुडकता आल्या पाहिजे, शोधता आल्या पाहिजे. डेटा सारखं एक क्षेत्र आहे, किती संधी आहे अशा क्षेत्रांमध्ये. या वेगवेगळ्या क्षेत्रांकडे आपल्याला जाता आलं पाहिजे. आपलं सूत्र आहे आपल्या देशाचं, सत्यम शिवम सुंदरम. हे सत्यम शिवम सुंदरम कसं पाहायचं माहितीये? सत्य म्हणजे सत्य नडेला, शिवम कोणीतरी आज गुगल ऍपल मध्ये काम करत आहे, सुंदर म्हणजे सुंदर पिचाई. ही जी लोक आहेत ना, गुगल मध्ये, ऍपल मध्ये, मायक्रोसॉफ्ट मध्ये सीओ पदावरती काम करतायत. एक काळ होता आमच्या आजोबांचा, त्यावेळी लोक म्हणायचे आम्हाला अमेरिकेत जायचं, नोकरी करायची, तिथं मसाल्याच्या कंपनीत का नोकरी करणं होईना. नंतरच्या काळाला लोक म्हणायला लागले आम्हाला अमेरिकेत जायचं, तिथं ऍपल मध्ये, मायक्रोसॉफ्ट मध्ये, गुगल मध्ये नोकरी करायची. पण आता आपण अशी ध्येय उराशी बाळगली पाहिजेत. आपण समोर बसलेल्या प्रत्येकाने छाती ठोकून असं म्हटलं पाहिजे, मला मोठं व्हायचंय शिक्षणाच्या बळावरती. माझा गुगल, माझा ऍपल, माझा मायक्रोसॉफ्ट मला माझ्या गावात आणि माझ्या मातीत निर्माण करायचं आहे. हे सामर्थ्य तुमच्या शिक्षणानं तुमच्यात देणं मला वाटतं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. ते तुम्ही कराल. एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी बोलतो. माय, माती आणि माणुसकी या 3 गोष्टींना कितीही मोठे झालात तरी विसरू नका, एवढी हात जोडून विनंती या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला करतो. कितीही मोठे व्हा, हाताची उंजळ भरली, पोटाची खळगी भरली की हाताच्या उजळीतून वाहून जात असेल तर ते इतरांना देण्याच्या दातृत्वाची वृत्ती तुमच्यामध्ये असू द्या. एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलेल. शेवटी जाताना मी एकदा सिंधुताईंना भेटलो होतो, ते सांगतो. सिंधुताई सपकाळांची एकदा भेट घेतली. आपल्याला माहित असतील, सिंधुताई या पुण्यातच त्यांनी अनाथांसाठी आश्रम चालवला. सिंधुताईंची भेट घेतली. म्हटलं या मातीतून ही बाई अमेरिकेपर्यंत गेली, 9 वारीतली. मी म्हटलं माई, इथून तुम्ही अमेरिकेपर्यंत गेलात, मला काहीतरी विचार यांच्याकडून घेतला पाहिजे. बरीच गर्दी होती त्यांच्या आश्रमात, असं पटांगण होतं, मैदान होतं. आणि मी म्हटलं ही लोक जाऊ द्या उद्या. ही लोक गेली, सिंधुताई एकट्या पडल्या. मी त्यांच्या जवळ गेलो सर, आणि सिंधुताईंच्या जवळ गेलो आणि म्हटलं माई, या मातीतून स्वतःचं विश्व उभा केलंय, मलाही तुमचा एखादा विचार द्या, ज्या विचाराच्या बळावरती मी प्रगती करू शकेल. सिंधुताईने असे हात उमटले पाठीमागं आणि समोर अशा चालत गेल्या, चालत चालत गेल्या आणि मातीमध्ये पटकन खाली बसल्या. जशा माई खाली बसल्या तसा पटकन मी सुद्धा त्यांच्यासोबत खाली बसलो आणि लगेच त्या ताटकन उभा राहिल्या. मी सुद्धा त्यांच्यासोबत ताटकन उभा राहिलो. पण उभा राहिल्याबरोबर मी एक गोष्ट केली बघा, मी माझ्या जीन्स पॅन्टला लागलेली धूळ अशी झटकली आणि सिंधुताईंनी माझ्याकडे पाहिलं आणि मला म्हणाल्या, अरे बाळा, ज्या मातीतून मी माझं विश्व उभा केलंय त्या मातीचं एक कणाचं किंवा त्या मातीचं ओझं तुला झेपत नाहीये. आणि
माझ्या विचारांचं ओझं तुला काय झेपणार आहे. आणि म्हणून इथल्या प्रत्येक मुलांना पालकांनी हे सांगतं झालं पाहिजे की किमान तुमच्या आधुनिकतेला, तुमच्या आधुनिक जीन्सला या मातीचं ओझं तरी झेपण्याचं सामर्थ्य तुमच्यात असावं, एवढीच कामना या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो. शेवटी दीपकजी शिंदे सर अतिशय उदात्त आणि उन्नत भावनेनं तुम्हा सगळ्यांच्या समवेत कार्यरत आहेत. त्यांना मनापासून शुभेच्छा या दीपदक्ष फाउंडेशनला आणि तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांना देतो. आदरणीय नवले सरांनी अतिशय सुंदर सुरेख विचार या निमित्तानं व्यक्त केले. मलाही बऱ्याच गोष्टी या निमित्तानं नव्यानं त्यांच्याकडून जाणून घेता आल्या. त्याबद्दल त्यांचे अंतःकरणापासून आभार या निमित्तानं व्यक्त करतो. तुम्ही सर्वजण एक पोरगा आणि एक लेकरू बोलताय 20-25चं, ज्या जाणीवेतून कानांचा कोट करून मला या ठिकाणी ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचे अंतःकरणापासून आभार या निमित्तानं व्यक्त करतो. आणि शेवटी जाताना फक्त एवढंच म्हणेल, जी कामना असते सर्वांचीच तीच कामना व्यक्त करतो की सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना, दुःखिताचे दुःख जावो ही मनाची कामना, भेद सारे मावळू द्या वैर साऱ्या वासना, आणि मानवाच्या एकतेची पूर्ण हो कल्पना, ही कल्पना पूर्णत्वास जावो. तुमच्या हातून हे राष्ट्र समर्थपणे उभं राहावं एवढंच बोलतो आणि थांबतो. कोटी कोटी धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद.